नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत जुई गोगरी हिच्या घरी आणि आज आपण पाहणार आहोत पडद्यावरची आसावरी नाही तर घरातील जुई, ते पण तिच्या आईच्या नजरेतून. तर चला आता तिच्या आई आणि तिच्यासोबत काही खास गप्पा मारूयात. हॅलो. कशी आहे? मस्त. कशात काकू? मस्त मस्त मस्त. ही तान्या, ही मम्मी. आलो. तू बोललीस आता ठाणा वसई हॅट्स ऑफ आहे करत. डेलीचं ट्रॅव्हलिंग मला सांग, तू पहिली कशी करते? पण मी खरं सांगू हे मला ट्रॅव्हलिंगचं फार काही नाही वाटत. मला घरी यायचं असतं आईसाठी आईसाठी. बरं, येऊन पण मी तिच्याशी काही फार गप्पा नाही मारत. पण यायचं मी असतं. दारातच अशी असते. चला झोपू द्या मला. अरे अशी बापरे, असते. अशी करते ही? हो. अशीच करते ती. मी चिडाचिडच करते घरी आल्यावर. पण मला बापरे. ती आली ना की आम्ही काय बोलायचं नाही. शांत सगळ्यांनी बसायचं. मग मम्मीने पोल खोलली तुझी, कोणी काय बोलायचंच नाहीये. शांत राहायचं. नाही, सगळे शांत बसतात. म्हणजे सगळ्यांना कळतं की चिडू शकते. थकलेली असते ना. वैतागलेली असते ट्रॅव्हलिंगने. मग आपण प्रश्न विचारत बसलो परत चिडचिड होणार. म्हणजे टोटली बोलू शकतो आपण आसावरी ही डिफरंट आहे. हा. वेगळी तुम्हीच सांगा आता ती आसावरी आणि जुई कशी आहे? कसावरी नाहीच आहे. आसावरी राहायचंय. माझ्या बहिणींना पण विचारलंस ना तू, त्या बोलतील बापरे आसावरीचं एकही क्वालिटी नाहीये तिच्यात. डायरेक्ट ती फक्त जेवण आसावरी सारखं करते. हो मम्मी हो. तेच करते. प्लीज याबद्दल तू तारीफ केली पाहिजे. जेवण छान बनवते. काय काय छान. हा, तुम्हाला काय तिला- आवडतं तिने बनवलेलं? मला सगळं आवडतं तिच्या एखादा पदार्थ जो तिनेच बनवलेला आवडतो? तिनेच बनवलेला मी असं काही सांगू शकत नाही कारण सगळंच मला आवडतं. भरलं वांगा बनवते छान. गुरु ना शेवटी. खूप छान आईच्या हातची बनवते. चव डायरेक्ट मुलीच्या हातात उतरली. नाही नाही, तुला मी सांगू हे अजिबात खरं नाही. कारण ती जितक्या सोप्या पद्धतीने गोष्टी बनवते तितका मी तामझाम करून बनवते, तरी तिच्या सोप्या गोष्टी खरं तर खूप चवदार लागतात. आणि शेवटी त्याच्यात आई ती आई असते. हा, आई ती शेवटी आई ती- असते. तिला मॅच नाही करू शकत. नाही करू शकत. अजिबातच नाही. बरं जुई, बोलतो नाटकांपासून सुरुवात केलीस, त्याच्यानंतर मुलगी पसंत आहे, तो प्रवास काय सांगशील? तुम्हाला मला तुमच्याकडूनही ऐकायला आवडेल तो प्रवास. ती मी हा, बोलू बोला ना बिंदास बोला. तिला ना लहानपणापासूनच आवड होती नाटकांची. हा. ते आपलं हे लागतं ना मेजवानी. हा. मेजवानी चालू झाली किती म्हण मम्मी आपण पण जाऊया ना. आता मेजवानीचा किस्सा आम्हाला ऐकायचा आहे. मेजवानी मध्ये चल जाऊया. मग आपण आपल्याला कोण ओळखतंय तिथे. ओळख तेव्हा नाही एक पाळत, असायचं. कसं जाणार आपण ते. बरं. पण पण मग बोला ना दोघी बोला. मी टाळाटाळ करत असायची हा. कारण आपली ओळख नाही पाळत. कसं तिला जाणार? भीती वाटायची. हा. तिला अजूनही जोपर्यंत मी सुरळीत माझं सगळं सुरू नाही झालं ना तोपर्यंत तिला धाकधूक असायचीच की बंटी आपली ओळख नाही आहे. बंटी ये खुलासा हो गया. खुलासा हो ये गया. खुलासा- एक और बार खुलासा हो ये गया. खुलासा हो गया. बंटी, अब ये बंटी का राज पता चलना चाहिए. बंटी हे लोक मला प्रेमाने बोलतात. ओके, निकनेम. हा निकनेम आहे. म्हणजे त्यांच्यासाठी मुलगी असून पण मी मुलग्यासारखीच आहे, तर त्यांनी एक डिक्लेअर करून टाकलंय त्यांच्यात हे बंटी आहे, हे आपला बंटी ये आहे, अपना भाई है. हा, हे आपला बाई आहे. तर माझी 4 असं. नंबर मुलगी आहे ना तिला पण आम्ही लाडाने बंड्या म्हणतो. बंड्या. अरे हा दुसरा बंड्या खुलासा म्हणतो. झालाय. हा. हे पण आणि मग आहे. ही झाली. जेव्हा जेव्हा कधी तिच्याबरोबर आपण इंटरव्ह्यू करू तेव्हा आपण तिला चिडवायचं बंड्या. लक्षात घ्या मग सगळ्यांनी. ही झाली. तर आशा होती तिच्या वडिलांना आता मुलगा होईल पण मुलीच झाला. मग आवडीने आम्ही हिला पण बंटी बंटी. म्हणायला लागलो. पण ते असं आहे ना की हमारी छोरी भी छोरों से छोरों से कम कम नहीं है ना. हा. हे नको ती पोल बोलायला सुरू करेल. तिने नाही, आता जिद्दीने तर मला करून ऐकायच्याच दाखवलं. आहे त्या गोष्टी. अरे मी खूप भांडखोर आहे खरं तर. हा. हा तिला विचार माझं काय असं इथलं तिथे कुठे काही झालं की मी लगेच भांडते. मग असं कधी कोणाशी पंगा वगैरे झालाय का घरी? आता तुम्ही तर 5 बहिणी आहात, कोणाशी जास्त पंगा झालाय तिसऱ्या बहिणीशी का? असं तिच्याशी खूप आम्हा हे बघ सहज बोलता पण त्यांची भांडणं होत. हो सहज ती बोलत सहज. असतात सहज. म्हणजे हसत आता मी खेळत. बोलते तुला की ऐक ना नमू काय करतेस हे ते काय करतेस जा ना काम कर ना इथपर्यंत? इथपर्यंत होता आई तू शेंडेफळ. शेंडेफळ.
दोघींच ती नसली की माझं असं होतं की ती नाहीये का, अच्छा ती आहे का, नको. असं म्हणजे पाहिजे पण आणि नको आहे सगळं असतं आमचं सगळं. पण माझं सगळ्यात जास्त भांडण फक्त तिच्याशीच होतं आणि मग आम्ही एकमेकांची गुलू पण बोलत बसतो. म्हणजे तुझं माझं जमेना आणि पण तुझ्या तुझ्या माझं माझं करमेना. हो हो एक्झॅक्ट बरोबर हे आहे, ते वाक्य आमच्यासाठी बनलेलं आहे. तुझ्यासाठीच का ते तुमच्या हा, दोघींसाठी दोघींसाठी. बनलेलं आहे. बरं मला हे ऐकायला आवडेल की तुझी सनई चौघडे मध्ये कास्टिंग कशी झाली होती? खूप खरं तर खूप सोपी कास्टिंग होती. खूप कारण सोपी. आज बोलतो ना आपण टेलिव्हिजन वरती जेव्हा बघतो ती एक वेगळी रिॲक्शन असते, आई म्हणा मावशी म्हणा, आणि एक आपल्या घरातलं कोणतरी जेव्हा टेलिव्हिजन वरती असतं ती बोलतो आनंदच वेगळा आनंद असतो. वेगळा असतो. हा, खरंय. ते तो प्रवास आम्हाला तिथपर्यंत ऐकायला खूप आवडेल अगं. तर खरं तर मी एकांकिकापासून सुरू केली, तुला माहितीये. Yes, मी yes. एकांकिकापासून सुरू केली, मग मुलगी पसंत आहे केली. आता मुलगी पसंतचं कास्टिंग थोडं लॉंग लास्टिंग चाललं माझं, पण ते सनई पण सांग. हा ते सांगते, ते एक ऑल टुगेदरली वेगळीच गोष्ट. ओके. आणि सनई चौघड्याचं तू म्हणायला गेली ना तर खूप सोप्या पद्धतीने झालं माझं, कारण मी एकदा गेले ऑडिशनला, मी नेगेटिव्ह साठी ऑडिशन दिलं होतं. निगेटिव्ह साठी. नेगेटिव्ह साठी, कारण श्रावणी एकदा ती नेगेटिव्ह झाली त्यानंतर तो एक लेबल लागला ना नेगेटिव्ह वाला, राईट. तर मला ऑडिशनच नेगेटिव्ह साठी येत होते. ओके. तर मी इथे पण नेगेटिव्ह साठी ऑडिशन दिलं समायराच्या कॅरेक्टरसाठी. ओ. आणि सेकंड राऊंड साठी त्यांनी विचारलं की सेकंड राऊंड साठी येऊ शकतेस वगैरे, म्हटलं हो हो चालेल अगदीच. आणि काहीतरी 2-1 दिवसात मला परत फोन आला की येऊ शकतेस का ठाण्याला ऑडिशनसाठी. म्हटलं हो चालेल येऊ शकते. दुसऱ्या दिवशी ना मी एक फोटोशूट प्लॅन केलं होतं, इव्हेंच्युअली मी ते कॅन्सल केलं. कॅन्सल केलं. म्हटलं हे जास्त महत्वाचं आहे, फोटोशूट आपण नंतर करतच बसू. तर त्यांचा फोन आला, मग म्हटलं करूयात. मग त्यांनी सांगितलं की एक अर्ध्या एका तासात मी कॉल बॅक करतो, मग आपण डिस्कस करूया त्यावर. मग त्यांनी मला कॉल बॅक केला, मग त्यांनी मला सांगितलं की फक्त नेगेटिव्ह साठी कन्सिडर न करता तुला आम्ही पॉझिटिव्ह साठी कन्सिडर करतोय. आणि मी जेव्हा मम्मीला मी सांगितलं आता की तेच विचारलं होती, आईला सांगितलं होतंस का तू? हा, मम्मी समोरच कॉन्व्हर्सेशन सुरू होतं, मी इथेच बसलेली होती. नाही, ते ऑडिशन दिल्यानंतर, आधी ऑडिशनच्या आधी इथे बसून मी ते ऋषीशी बोलत होते. ओके. तर त्यांनी मला जसं कॅरेक्टर समजवलं, मग फोन ठेवला आणि मम्मीचा बंटी अगदी अपोजिट कॅरेक्टर आहे ग. अगदी अपोजिट. मग मी ऑडिशनला गेले, मला मनस्वीने कॅरेक्टरचं हे सांगितलं, कॅरेक्टरायझेशन सांगितलं, ती कशी आहे, काय करते, हे सगळं सांगितलं. आणि मला लिटरली, मी तुला खरं सांगते, तिथे घाम सुटला. बापरे. कारण कसं करू? जुई ही लाऊड आहे ना, मी अशी असते एन्थुझियास्टिक वाली Right, right, आहे right. आणि एक्स्ट्रोवर्ट आहे. आणि आसावरी ही खूप इंट्रोवर्ट आहे, काम आहे, शांत आहे. आणि तिने मला सांगितलं की ती ह्या आवाजात किंवा ह्या पिच मध्ये बोलते, एकदम लो, हळू, सगळं शांतपणे असतं तिचं. आणि मी अशा भसाड्या आवाजात बोलते सगळं. तिला लगेच हसायला आलंय की ती खरं बोलते. मनापासून हसल्यात त्या पण. कारण ती मला खूप वेळा सांगते ना, म्हणती जरा हळू बोल. नाही, माझ्याकडून नाही होणार हळू आपल्याकडे बोलणं, आपल्याकडून नाही होणार ते. होणारच नाही. मला लिटरली घाम सुटला होता. पण ऑडिशन झालं आणि तिने मला सांगितलं की कलोकियल कर, ओके. स्क्रिप्टला स्टिक टू राहणं गरजेचं नाहीये आपल्याला, कलोकियल कर. तर तिने ते, आम्ही रिहर्सल केलं, ऑडिशन झालं, मॉकशूट झालं एक. मग मी घरी यायला निघाले. आम्ही दादरला जाऊन शॉपिंग करणार होतो, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही हैदराबादला जाणार होतो ओ. भाच्याच्या वाढदिवसाला. सो मी, मम्मी आणि मावशी असं आम्ही शॉपिंगला गेलो होतो. तिथे फार काय आम्ही शॉपिंग वगैरे केली नाही, कारण फोनची वाट बघत होतो आणि हेच चालू होतं. मग आम्ही काय निघालो. रिझल्ट येतो, काय रिझल्ट? हा, एक्झॅक्टली. आम्ही निघालो आणि खूप गर्दी होती त्या दिवशी. संडे, आय थिंक संडे होता मम्मी? हो संडे संडे होता, तर खूप गर्दी, रश, फाट गर्दी. ट्रेनची रश तर नेक्स्ट लेवल असते Yes, संडेला. yes. भेटणार दादरला खूप गर्दी. खूप. आम्ही निघालो, ट्रेनमध्ये होतो. मला ट्रेनमध्ये फोन आला की तुझा नंबर मला मनस्वीने दिलेला आहे, हेमंत सरांचा कॉल झाला. हो. मग त्याने सांगितलं सिलेक्शन झालंय. माझं झालं की थांबा, मी ट्रेनमध्ये. मला केवढी होती गर्दी केवढी होती, ट्रेनमध्ये, बापरे, भरपूर गर्दी. खूप बापरे. गर्दी. आणि त्यात हे काय कॉन्व्हर्सेशन करणार, मला काही ऐकू येत नाही, मला काही सुचत नाही. मी ट्रेनमध्ये मम्मीला सांगितलं, मम्मी म्हटले ठीक आहे थांब, घरी जाऊन बोलूयात आपण, घरी जाऊन एकदा बोल वगैरे, काय होतंय कळेल आपल्याला. आणि आम्ही दोघं मग शांत बसलो ट्रेनमध्ये, त्यावर काही नाही बोललो. घरी आले, मी फोन लावला त्यांना, अगं असं काय करते, खरंच सिलेक्शन झालंय मनस्विनी. हेमंत सरांनी. हेमंत सरांनी. आणि माझं झालं की अयो सिरियस, मला पोचतच नाही. आसावरीसाठी इतकं माझं क्विक, इतकं क्विक होणं की आता ऑडिशन दिली आहे, मी ऑन द वे आहे घरी आणि माझं सिलेक्शन झालं हे कळतंय. लवकर लवकर हा, लवकर लवकर झालं. तर ते खरं तर खूप अनपेक्षित होतं माझ्यासाठी.
पण कुठेतरी खूप आनंद होता की मला ते करायचं होतं कॅरेक्टर. एक कारण मोठा प्लॅटफॉर्म मोठा प्लॅटफॉर्म झी मराठीवर काम करणार आहे मी आणि राजू सरांबरोबर काम करणार आहे. अगेन वॉज अ ब्लेसिंग फॉर मी. आणि त्यात मी जशी आहे त्याच्या अपोजिट काहीतरी प्ले करायला मिळतंय म्हणजे इज अ डिफरंट थिंग. कारण तो एक ऑपॉर्च्युनिटी हा अपॉर्च्युनिटी आहे. कारण तो टास्क आहे आसावरीला तसंच्या तसं साकारणं, येस. तिला पोर्ट्रे करणं. आता कुठेही जुई दिसता कामा नये ह्याची काळजी घेणं हे सगळं खूप कठीण होतं. तर मला ते करायचंच होतं आणि माझं झालं की हे मिळालं पाहिजे मला आणि मी हे हवंय करणार. आणि मी करणार आणि मला मिळालं. आणि खरंच राजू सरांनी, मनस्वीने, सगळ्यांनी खरंच खूप साथ दिली. कारण सतत माझ्या आवाजावर लक्ष देणं, Right. माझ्या बॉडी लँग्वेजवर लक्ष देणं, ह्या सगळ्यापासून मला हे करायचं होतं. कारण एक्स्ट्रोवर्ट आणि बोल्ड पासून ती एकदम इंट्रोवर्ट Introvert. आणि काम करायचं होतं. एकदम ऑपोजिट Opposite. तुला प्ले करायचं होतं ते. तर मला खूप धाकधूक होती, खूप धाकधूक. पण तुला काय वाटतं मम्मी मी कितपत केलेलं आहे म्हणजे मी म्हणजे बोलते बघा जेव्हा करते. फर्स्ट मला वाटतं जेव्हा तो एपिसोड प्ले झाला आताही त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः ते पाणी येते, ते हो. कौतुकाचे बोलतो ना अश्रू असतात हो. ते लिटरली त्यांच्या डोळ्यात आहेत. बोलतो फर्स्ट टाइम जेव्हा टीव्ही वरती बघितलं तिला झी मराठीवरती फर्स्ट एपिसोड प्ले झाले तेव्हा काय रिएक्शन खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. झी मराठीवर येणं काही खाऊ नये. बरोबर. हा. हे तिचं लहानपणापासून तुम्ही बोललात हो. की स्वप्न स्वप्न होतं होतं ते पूर्ण झालं तिचं. आणि केव्हा म्हणजे आई तुम्हाला असं वाटलं की ही मुलगी तुम्ही जसं मला बोललात त्या 5 जणी बहिणी आहेत हा. किंवा हे जे तुमचं शेंडेफळ आहे ते एका टर्निंग पॉइंटला जेव्हा आली असेल तेव्हा केव्हा तुम्हाला वाटलं की ही मुलगी काहीतरी वेगळं करणार आणि बोलतो ना हो, आपली आईच आपल्याला ओळखते. मला आधीपासूनच वाटायचं ही काहीतरी करेल पुढे. हा हा, हिला सिरियल मध्ये, नाटकामध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट होता. हा, ती म्हणायची मी सिरियल करणार, नाटकात मला काम करायची आवड आहे, मेजवानीमध्ये जाऊया, हे सारखं तिचं रोज जेवण चालू असतं. बनवूया. हा. जेवण आपण एखादा पदार्थ बनवू तिथे जाऊन, तिथून तरी मला चान्स मिळेल, मिळेल हा. असं रोज ती एक असायचं. एक्साइटमेंट होती. एक्साइटमेंट. कारण आम्ही दोघी पण आता मी स्कूलमधून आल्यानंतर आम्ही मेजवानी बघायला बसायचो तेव्हा तेव्हा. दुपारीच मेजवानी सुरू व्हायची. 1:30 वाजता मेजवानी दीड लागायची वाजता. तेव्हा. वेळ पण बरोबर आम्ही आहे. सारे खवय्ये. हा हे दोन असायचेच असायचेच. असायचे माझ्या वेळेस पण आहेत मला अजून चांगलं आठवतं. एक्झॅक्टली. आपण ऑलमोस्ट 1 वाजता घरी यायचो 1:30 वाजता ते ते लागायचं लागायचं. राईट ना करेक्ट. जेवता जेवता आमचं ते सुरू ते असायचं. चालू असायचं आणि तिथे. आज कोणती नवीन रेसिपी बनवणार आहे ते बनवता बनवता ती बोलत राहायच्या. मग आधी फोडणी घालायची, आधी तेल, त्याच्यानंतर लसूण, मग कांदा, मग असा परता, असं ती बडबड करत राहायची. एकटी हा, जेवता हा, जेवता एक बोलायची. नाही, जेवण बनवता. बनवता. हा. अरे जेव्हा मी कधी असं किचन मध्ये, मी लहानपणापासूनच स्वयंपाक करायला लागले ना, तर मी असं किचन मध्ये गेले किंवा मम्मी आणि मी असतो ना, तर मी असं करायचं, मम्मी चला आता मेजवानी सुरू करूया. मग ते करायचं आम्ही. पण साईड बाय साईड Side by side सुरू असायची. आता लसूण टाकूया मग मी कांदा मी बनवत राहायची, ती बोलत राहायची. हा. होय, मग पहिल्यापासून वेगळी चवीनुसार आवड मीठ, होती. चवीनुसार मीठ, चवीनुसार हळद, हे सगळं ती अरे वा. एकटी बडबड करत राहायची. सगळं तिथे मी ऍक्च्युली ग्रॅस गाईड करत होती ती ऑलरेडी तुम्हाला. हो हो. मग अशी कोणती एखादी म्हणजे अशी रेसिपी आहे का की जी बाबा मम्मीला येते पण तू गाईड केलीयस एखादी तो एक मोमेंट असतो ना असे असे नेहमीच करायचं एक रेसिपीला असं करायचं. गाईडच करत नाही. आता मम्मी हा असं परतायचंय ना, ओके हा. आता काय टाकणार आहे, लाल मसाला चवीनुसार. हा, ठीक चवीनुसार आहे. मीठ. तुम्हाला ते किती तिखट- ह्याच्यामध्ये दाखवतात ना मेजवानीमध्ये वगैरे, तसं तसंच सेम तसंच बोलायचंय मी. पहिली रेसिपी काय बनवली होती आयुष्य टोमॅटोची चटणी. मग ते तू गाईड केली होतीस की मम्मीने तुला गाईड केली होती? मम्मीने मला गाईड गाईड केली होती. ती सगळी सांगितली. आता त्यात तेल टाक, मग थोडीशी मोहरी टाक, मग लसूण टाक, मग मिरची टाक, तर त्याला थोडंसं छान हे झालं पाहिजे, भाजली गेली पाहिजे मिरची ना. कधी पण तिला ना ती थोडी जास्त भाजलेली असते ना, आणि लसूण पण ती तशी तशी हवी असते तिला. मग ती तसं सांगेल. मग टोमॅटो टाक. भले मी टोमॅटोची चटणी केली होती थोडी कच्ची. कितवीला असताना गेली होती? ए मम्मी तिसरीत होती मी. तिसरीत कधी केली? तिसरीत, 5वीत आपण मिस्त्री नगर मध्ये होतो. इथे डिबेट चालू आई तिसरीत होती मम्मी. कुठे होतो आपण? हो, बरोबर बरोबर, ते गुरुवांच्या घरी. हा, गुरुवांच्या घरात होतो आपण. मी तेच म्हणते, पाचवीत आम्ही वेस्टला शिफ्ट झालो होतो. सगळं कंटाळलंच मम्मी तू. लोकांना वाटत मी खोटं बोलते. पण मला आठवण आली ना आता. हा, very आठवलं good. ना? म्हणून म्हटलं चालू झालंय दोघींचं. नाही, आई बोलते मी सांगते ती बोलते मी सांगते. हे बघितलं, हे असं होतं काय लगेच असं सगळी नोकझोक सुरू असते आमची. पण मला आता आठवलं.
हा मी हे पण करायची पीठ कणिक मळायला शिकायचे हो तेव्हापासून. किंवा मामी आणि हे लोक आजी लोक खालच्या फ्लोअरवर राहायचं ना, तर तिच्याकडे जाऊन चपाती शेकायला शिकायचे, लाटायची कशी ते शिकायचे. जेवणाची तुला जेवण बनवायची तुला पहिल्यापासूनच लहान आवड होती. असल्यापासून आवड. चांगलंय म्हणजे मेजवानीच सुरू केली होती आमची एक वेगळी मेजवानीचा एपिसोड घरात सुरू असायचा. हे असं करते तसं फक्त कॅमेरा नसायचा. Camera नसायचा एवढंच काय ते. तेव्हा माहित नव्हतं ना कॅमेरा. हा ते एक अजून दिवशी वेगळं. आपण एक काम करूया, तू काय स्पेशल बनवते ना ते बघूया. चालेलच. माझा वेगळा भाताचे प्रकार खूप मिळतील तुला. येस येस. खूप एक वेगळ्या प्रकारचे. मी राईस लवर आहे. चालेल. नक्की आपण एकदा नक्की करूया आणि तेव्हा ऍक्च्युअल मेजवानी सुरू करूया. तेव्हा तू अँकरिंग करशील, मी एका साइडला उभी असणार आहे. आज तू जुई करायचं, मी एका साईडला मी सुद्धा उभी. अरे वा! म्हणजे अँकरिंग पण आपण मी दोघी जणी एका साइडला उभे राहूया आणि जुई काय करते आपण ते बघूया. हा म्हणजे अँकरिंग पण मीच करायची आणि रेसिपी पण मीच बनवायची. गाईड करशील ना, हे असं करायचं असं त्याच्यातून मी पण काहीतरी शिकेल. बरं म्हणजे तुम्ही स्वयंपाक करायचं काम करा, मी अँकरिंग करेन आणि तुम्हाला गाईड करेन. काय म्हणताय? हे परफेक्ट आहे ना? चालेल आम्हाला चालेल? तसे. हो, चालेल मी चालेल. मदत करेन. मी मदत व्हेरी करेन. गुड. चालेल मग डन. हा नेक्स्ट आपण हेच करूया. नक्की असं ओकेजनली स्पेशल काहीतरी करूया. करूच या. या नक्की. चालेल. आणि तू मला आता ह्याचा मुलगी पसंत आहेचा तो प्रवास सांगणार होतीस हा अगं मुलगी पसंत ऑडिशन पासून सांग. हा घरी ऑडिशन घरी दिलं audition होतं. दिलं हो होतं. हा इथे बेडरूम मध्ये शूट केलं. आणि बरं माझी ना आईने केलं होतं. ट्रायपॉड वगैरे लावून, पण माझी ना सवय मला होती एक सवय माझी होती. अजून ते अजून ती तेवढी प्रो नाही केलंय मी अजून शिकेल, तिला. शिकेल. शिकेल शिकणार की आता इन्स्टा चालवायला शिकली, मस्त रील्स पाठवते घरात बसून बसून आम्हाला. शिकणार हे पण शिकणार. शिकणार. तर मेजवानी शिकवलीस तर हे पण शिकवून दे. अर्थात तर आहे ना आता माझी ना सवय ऑडिशन केल्यानंतर मी मम्मीला दाखवते की काय वाटतंय तुला, की काय काय कमी changes वाटतेय किंवा काही ते चेंजेस होऊ बरोबर मी शकतात. सांगायचे. हा ते बरोबर सांगाय. पण आईसारखी गाईड कोणीच नसतं. नाही अर्थात नाही. ऍक्च्युली आईसारखी गाईड नाही. कोणच नाही. आणि श्रावणीचं ऑडिशन खरं तर कसं होतं माहितीये, त्यात ती प्रेग्नेंट दाखवलेली आहे आधीपासूनच. ओके. तर ते इमोशन्स येणार, आता ते मला नाही कळणार पण ते तिला छान कळू शकतं. ते इमोशन्स तिला कळणार बरोबर. तर ते जेव्हा इमोट करत होते मग मला कुठे कमी वाटत होते, मम्मी इथे कमी वाटते का तुला, इथे काही वाटतंय का, मला हे अजून होऊ शकतं, तू अजून रडू शकतेस, हे सगळं तिने मला गाईड केलेलं आहे की तू अजून करू शकतेस ह्यात अजून अजून better ऍड कर, होऊ अजून शकतं. बेटर कर. तर खरं तर बघायला गेलं तर शी इज माय ऍक्च्युअल Guide in every way. गाईड इन मी एव्हरी वे. मीच करायचे, बाकी कोण नाहीत ना घरात. नाहीच घरात नाही, कारण बहिणी जॉबला आई जातात, आणि तूच. मी आणि मम्मी. आणि प्रत्येक कुठलंही ऑडिशन असो, आताही जर मी कुठलं ऑडिशन दिलं तर मग मी आवडीने आता शूट तू झालं लावतेस तो. हा कॅमेरा तेव्हा मीच tripod. पाठी उभी राहते ना. हा बरं सेट करण्यासाठी जेव्हा मी सेट करते कॅमेरा वगैरे, तर आता मला बघायचं असतं ना अलीकडून की बाबा ते किती दिसतंय, किती बरोबर बरोबर. दिसतंय, कुठे उभं राहायचंय. तर मम्मी उभी राहते, हा ठीक आहे इथे उभं राहायचंय का, हा इथे मागे उभं पुढे व्हायचं. हा मागे पुढे. तर ती शी इज अरे वा. माय एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. तर मला तिची खरं तर खूप मदत होते आणि मला खूप आवडतं ते. तर मी ऑडिशन दिलं, हिला दाखवलं, मी तिथे पाठवलं आणि तिथून सांगितलं की परफेक्ट झालं ना की मी ते सांगायचे हे परफेक्ट. अरे वा. हा नसलं तर ती करायला लावायची परत की कर, कर. तुझ्या मनात Perfect नसलं होऊ दे. तरी कर ते. हो ती करायला लावते. व्हिडिओ पाठवायची. हा आणि परफेक्ट वाटलं की ते हा आता पाठव, आता लगेच पाठव, यात वेळ नाही घालवायचा, लगेच पाठवायचं. मग लगेच ती पाठव. पाठवेपर्यंत विचारते पाठवलास हे तिचे प्रत्येक वेळी प्रश्न आणि असतात. चुकीचं असेल तरी मी सांगत होते तुला. हो अरे वा. इन अँड ऑल याच्यात थोडं गायडन्स, चुकतंय. इन अँड ऑल गायडन्स. काय बोलते, आईसारखी आई वडिलांसारखे गुरु कोणच नसतात. खरंय हे खरंय. मग ते कुठल्याही बाबतीत असो, कोणत्याही कुठल्याही बाबतीत बाबतीत असो. असो, छोट्या मोठ्या गोष्टी असो, सगळ्यात गायडन्स त्यांचा असतोच आणि शेवटी त्यांच्यामुळेच आपण असतो पण. ऍक्च्युली. तर श्रावणी पण खरं तर तिने जे गाईड केलं ना, जेव्हा तिने मला सांगितलं होतं हे इमोशन्स कमी पडतायत बंटी, हे अजून टाक, हे अजून आले पाहिजेत, ते मी परत रेकॉर्ड केलं आणि मग ते पाठवलं. तेव्हा ते कुठे जाऊन पुढे अप्रूव्ह झालं. जर मी कदाचित पहिला टेक पाठवला असता तर आय थिंक सो नसतं झालं, कारण मला स्वतःला आता ते ब्लॉगबॅक बघितल्यानंतर कळतं की इमोशन्स खूप कमी होते त्यात. Right. ते अजून आले पाहिजे होते. ते मम्मीने सांगितल्यानंतर मी केलं. मग माझं ऑडिशन ऑफिसमध्ये झालं. ओके. ऑफिसमध्ये झाल्यानंतर मला कॉल आला होता की ऑलमोस्ट डन आहे, दुसरं काम नको घेऊ. हे महिनाभर सुरू होतं. ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट डन आहे, महिनाभर सुरू होतं की दुसरं काम घेऊ नको. मग बरं त्यावेळेत मी नाहीच घेतलं, काही काम नाही घेतलं.
आणि मला त्यावेळी काही कळत पण नव्हतं ना, कारण जस्ट न्यूली जॉईन केलेलं होतं मी, फार काम केलंय असं पण नव्हतं. फर्स्ट असं हे फर्स्ट ऑल टुगेदरली television. फर्स्ट. बाकी कॅरेक्टर रोल्स केलेले होते, ते 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 गोष्ट वेगळी होते ना आपली. श्रावणी वॉज अगेन अ फुल फ्लेज कॅरेक्टर, Right. फुल फ्लेज आर्टिस्ट होती ती, फुल फ्लेज फॅमिलीचा भाग होती भाग ती. होती. तर ते कुठेतरी खूप इम्पॉर्टंट होतं. तर मी थांबले 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 आणि कुठूनच फोन येईना, काही होईना. मग मला असं वाटलं की ते झालं असावं कदाचित. मग मी होप सोडले, हो. होप सोडले होते की नाही होणार आहे आता, आपलं झालंय. तर ह्या आणि सगळ्यात अचानक फोन आला ना, अचानक दुसऱ्या फोन दिवशी, रुद्राचा रुद्राचा birthday वाढदिवसाच्या होता. दुसऱ्या दिवशी. 4 तारखेला भाच्याचा रुद्राचा, birthday. माझ्या सकाळी- भाच्याचा सकाळी वाढदिवस birthday असतो. आणि दुसऱ्या दिवशी मला 5 तारखेला सकाळीच फोन आला की कॉंग्रॅच्युलेशन जुई, तुझं श्रावणीसाठी सिलेक्शन झालंय. बापरे, अरे वा. तेव्हा बेडरूम मध्ये ते हंतरून सगळं घरी आलं. घडी घालत नुसती होतो, नाचली. नाचले होते मी, लिटरली नाचले होते. फर्स्ट टाइम टेलिव्हिजन मध्ये तो आनंद होता. आनंद वेगळाच. वेगळा, आनंद वेगळा. बरं, तो माझ्या आनंद बरोबर वेगळा. सगळे नाचतायत, सगळ्यांना आनंद होतोय. माझी बहीण आता तेव्हा नुकतीच त्याच्यासाठी भाच्यासाठी सायकल घेतली होती, तर ती त्याला सायकल खाली शिकवायला गेली. मी पळत पळत खाली गेले आणि त्याला सांगितलं होतं की दिदी झालं, दिदी झालं, दिदी झालं. आणि तो मोमेंट मी नाही विसरू शकत. खरं तर तो सगळ्यात तो मोठा मोमेंट मोमेंट होता. म्हणजे सनई चौघडे जितकं जवळचं आहे ना, घरात सगळी खुश झाली त्यांनी. सगळी खुश. पप्पांपासून बहिणींपासून सगळे. पप्पा तर कधी कधी म्हणतात की स्टार आहे, स्टार. आणि बापासाठी मुलगी सगळं Star. काही अरे म्हणजे बोलतो खरं. ना, पण ते एक्सप्रेस नाही करत तेवढं, ते एक्सप्रेस नाही करत. पण आता पण कुठला माझा इंटरव्ह्यू आला ना, आय व्हेरी वेल रिमेंबर, माझा एक इंटरव्ह्यू आला होता युट्यूबवर, मला वाटतं ह्याचाच होता, राजश्रीचाच होता. तर तो इंटरव्ह्यू त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा शेअर कर मला. हो. आणि कुठलाही इंटरव्ह्यू असू देत माझा, ते मागतात किंवा मी काही पाठवलेलं असलं ना, तर ते त्यांच्या फॅमिली ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या फ्रेंड्सला ते सगळ्यांना आवर्जून शेअर करून सांगतात की ही कौतुकच माझी वेगळं. मुलगी. मग ते माझ्या समोर किंवा घरात नाही एक्सप्रेस नाही, करणार, नाही. ते बाहेर त्यांचं करतात, बाहेर असतं. बाहेर करतात त्याचे express. कौतुकच वेगळं असतं रे, हा. शेवटी एखाद्या कोणत्याही बाबांना. खूप खूप खूप. फक्त ते आपल्याला कळत नाही, मग आपल्याला असं वाटतं की काही कौतुक नाहीये का, पण नाही. नंतर तसं नसतं. छोट्या छोट्या अख्खा गोष्टी त्यांचा group बघतो. ग्रुप बघतो, त्यांचा ती एक serial. वेगळा ग्रुप आहे. गावी जाणारा, राजस्थानचा एक वेगळा टूर वाला ग्रुप आहे तो, एक वेगळा. बापरे. त्या ग्रुपमध्ये ते सतत शेअर करत असतात, सतत. म्हणजे तर कौतुकच ते वेगळं. कौतुक. हा, सनई चौघडे सिरियल ना, त्यांचा पूर्ण ग्रुप बघतो. हो. नॉन आवडीने. महाराष्ट्रीयन्स, महाराष्ट्रीयन पण नाहीये ते, सगळे जैन आहेत गुजराती आहेत, सगळे. जैन आहेत. गुजराती आहेत. तरी ते बघतात का, तर प्रफुल्लची मुलगी काम करते येतात हो. म्हणून म्हणून भले ते म्हणून. ट्रान्सलेट करू पण ते बघणार बघतात. बघतात. माझे काका आणि काकी पण न चुकता प्रत्येक एपिसोड बघतात ते. आई गं. आता किती छान ना. काकीला तर मराठी भाषा येते, पण ती मराठी बोलते. तर काकाला तुटकी फुटकी मराठी येते, पण बघतात, समजून घेतात. समजून घेतात, समजून पण बघतात. घेतात. आणि मग कधी तुझ्यासाठी फोन काय? केला की ते सांगतात, अरे वो उसने वैसा किया था, अरे ये ऐसा कर रहा है, अरे वो गौतम बडा अच्छा है. हे सगळं त्यांनी मला सांगितलेलं. आता कालच आपला फोनवर डिस्कशन चालू होतं, कालच. तर काय मला बोलत वाटतं होते? गौतम आणि आसावरीचं लग्न कधी होणार आहे. ती एक्साइटमेंट प्रेक्षकांसाठी आता पण खूप आहे, अरे खूप आहे, नेक्स्ट लेवल. अरे मग आधी त्यांनी प्रश्न विचारला की लग्न कधी करते, मला बाय, मी फोन ठेवते, मला काही ऐकू येत नाहीये, टाटा. मी नाही. अगं गौतम आणि आसावरी, हा हा, त्याला वेळ आहे, वेळ त्याला वेळ आहे, आहे. त्याचं उत्तर देते मी, त्याला वेळ आहे थोडस. ते सगळं डिस्कस करतात, ते सतत बोलत असतात त्याबद्दल. तर मला असं त्याच्यामुळे वाटतं आपण कसं मोटिवेट पण होत राहतो Motivate की होतो. आपण करतोय, आपण करतोय. ते रिअल इतकं वाटतंय. वाटतंय. हो. आणि घरचे जेव्हा बोलतात ना, तेव्हा आपण नेक्स्ट लेवल आनंद मिळतो. जसं आता मम्मी पण न चुकता प्रत्येक इंटरव्ह्यू बघते, न चुकता कुठलीही रील दिसली तिला माझी की ती मला पण शेअर करते आणि ती बाकी सगळ्यांना पण शेअर करते. तर इथे कुठेतरी मला वाटतं की ही आपण माझी मिळवलंय ही माझी पोच पावती आहे, पोचपावती. ही माझी आपण पोच काय- पावती. बरं, एवढं सगळं आता इथपर्यंत सनई चौघडे, त्यात आसावरी म्हणून फेमस आहे. पण ह्या अगोदर मुलगी पसंत आहे त्याच्या होतीच बरं. त्याच्या अगोदर कधी ऑडिशन मध्ये रिजेक्शन आलंय का? खूपदा. मग काय रिएक्शन असायची? स्पेशली आईचा काय सपोर्ट असायचा त्याच्यात? मी खचायचे खरं तर. पण मी तिला हे सांगायचे की तू खचून जाऊ हा. नको. हे नाही मिळालं तर दुसरं मिळेल. असं ऑडिशन खूप. देत राहा, देत बरोबर. राहा. तू अगदी रडू नको. हा, झालं नाही मी म्हणून. मी अगदी रडायचे. तोंडापर्यंत घास येऊन सुद्धा गेलाय तिथे.
तर मी रडायचं आणि मी खूप इमोशनल फुल पण आहे. म्हणजे हे आसावरीचं म्हणू शकते, ही एक पॉइंट आसावरीचं एक point, आहे एक की गुण मी- आहे. एक गुण आहे एक की मी गुण आहे. इमोशनल लवकर होते. किंवा माझ्या कामाच्या बाबतीत जर काही बरोबर होत नसलं ना तर मला लगेच वाईट वाटतं किंवा मला रडायला येतं. मग माझ्या डोळ्यात चटकन पाणी येतं, त्याला वेळ नाही लागत. खूप इमोशनल आहेस तू. जुई म्हणून तू खूप खूप इमोशनल emotional आहे. जशी असावरी तर प्रत्येक गोष्टी हा. जुई म्हणून भांडखोर आहे ना तितकी इमोशनल Emotional इमोशनल आहे. आहे. म्हणजे मी कोणाशीही भांडत असले, मम्मीशी भांडत असले, बहिणीशी भांडत असले तर मी स्वतः पण रडते. मम्मीशी कशावरून म्हणते? कुठल्याही गोष्टी त्या कारण नाही लागत कुठल्याही गोष्टींवरून भांडू शकतो आम्ही. आता बघ माझ्या मनात काय असेल तर मी हिलाच सांगेन ना. बरोबर. हा. मग आता हिने सध्या ते तीच असते. ऐकलं नाही. हिने त्याच्यावर दुसरं उत्तर दिलं की मग मला वाईट वाटतं. बरोबर. आणि आई एकदम शांत बसते. आई कधीच काय बोलत तू नाही. ते रिॲक्ट का नाही करत आहेस, माझं ऐकत का नाहीस तू, मी काय असं तिचं म्हणते खूप ते होतं. वाटतं. असं हा, खूप असं. होतं. तिला काय होती म्हणते जाऊ दे ना कशाला एवढं तू हे करते? हा, कुठल्याही गोष्टींबद्दल म्हणजे तिला कुठे वाईट वाटलं किंवा कोणाचं वागणं थोडस असं वाटलं की मला आता हिचं माझं वाईट कसं आहे वाटतंय. माहिती ते हा ती रिपीट करत राहते आणि माझं असं झालं, मम्मी सोड. मग सोड जोरात बोलला ना मग मला- आई गं. जोरात बोलले की असं मग आम्ही भांडतो. मग भांडतो. गोड बोल ना माझ्याशी, तिचं म्हणणं मी असतं काय म्हणते ते तू ऐक. ऐक एवढंच कर आणि माझं असं होतं की सोड आता, बास झालं ते संपलं. ते मला नको असतं. आणि आम्ही यावरून बरं तुम्ही आता मग बघा मी म्हणते या असावरी तू नाही ती असावरी. अरे त्या दिवशीच मला तिने लिटरली बोलली की बंटी हे खूप वेगळं आहे, हा जरा हळू बोल, जरा भांडू नकोस, काय आहे तुझं. इंटरव्ह्यू बघत होती आणि मी अगदी खुशीने बघत होते, आनंदाने. हिला ना ती तिकडे जेवण बनवत होती. तू जेवण बनवत होती. पक्कड मिळाली नाही तिला, पक्कड ओट्यावर. मिळाली नाही. मग मी गेले, मला पण ती पक्कड दिसली नाही, पण असेल ना कुठेतरी शोध ना जरा. ती चिडली, मग चिडल्याबरोबर मग मला पण वाईट वाटलं. मग बघा टीव्हीवर केवढी बघा बघा कशी इंटरव्ह्यू देते आणि इकडे बघा म्हणजे मी माईक घेतला हिच्याकडे. नाही मी पकडते ते. नाही बोला हे बोला. चालू आहे ना Recording हवी आहे तुला. टीव्हीवर बघा किती साधी आणि इथे बघा माझ्याशी कशी भांडते. सगळ्यांनी ऐकलंय आता. सगळे माझं तितकंच मजा आहे प्रेम ना? हीच मजा आहे. तीच मजा आहे. पोल खोलतीये माझी, पण माझं तितकंच तिच्यावर प्रेम आहे. म्हणजे माझं असं आहे की मी आम्ही माझ्याच राहू माणसाची शकत भांडू नाही, शकते. एकमेकींशिवाय राहू शकत नाही. आता भांडलो ना संध्याकाळपर्यंत रडून एक होणार. हा, आणि दोघी रडतो. बरं, रडतो झालं. ती पण कधी कधी जेवत नाही, मी पण कधी कधी जेवत बापरे, नाही. एवढं- एवढं एक्स्ट्रीम लेवलवर आम्ही भांडतो. बापरे. मग ती स्वतःहूनच आणि ती दुसरी बहीण आहे ना माझी मुलगी, ती पण अशीच आहे, हिच्यासारखीच आहे. आम्ही सेम आहोत. आम्ही सगळ्या ती पण भांडतो. अशीच भांडते. ब्लड लाईन ना शेवटी, आणि मग ती जेवली नाही. ब्लड लाईन ना शेवटी, है ना. एक bloodline. ब्लड लाईन ना. मम्मी पण भांडकर आहे का. मी आता टाळी एका हाताने वाजते, नाही वाजत. मी नाही काय बोलणार. मी नाही काय बोलणार कारण मी नाही, पण पण- घरातला शेंडे फळे. मी नाही काय बोलणार. नाही, हे काय असतं माहितीये, आपण कुठेतरी टेम्पर घेऊन आलेलो असतो. राईट. तर- एकतर आपलं ऑलरेडी ते स्केड्यूल असतं Schedule असतं, दिवसभराचं. हा. आपण त्यात थकलेले असतो. थकलेलो असतो आणि हिचंही त्यात समजते. तुम्ही थकलेले असता, बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही थकलेले असता, पण मी पण तुमची वाट बघत असते. हा. माझी बिचारी मुलगी आई पण आपली येईल. वाट बघत असते ना. आणि एवढं थोडी मी चिड. सांगीन माझ्या मनातलं काहीतरी हा याच्यासाठी. पण आता आय प्रॉमिस मी ऐकेन. आता आल्यावर चिडायचं ऐकेन, नाही. नाही चिडणार, नाही अजिबात नाही. थोडी चिडेन, कधी कधी चिडेन. मनातलं म्हणजे बघ आजचा काहीतरी एपिसोड झाला असेल ते सुद्धा कौतुक असू शकतं. हो. बरोबर ना. हो हा. हो हो. So, पण आहे, आम्ही असे खूप चिल असतो. पण चालतच तुला राहतं. मी सांगू, जितकं आम्ही भांडतो ना तितकंच आमचं इतकं जुळून आहे. आता मी 4 दिवस घरी असले आणि 5व्या दिवशी आता मला शूटला जायचंय. तिचं रात्री सुरू आहे, आता तू जाणार बंटी उद्या शूटला, कंटाळा आता मी येतो. कंटाळणार आहे एकटी घरात घरातली बसून. किलबिल एकदम शांत. हा, मग तिला बरं, ती ह्या सगळ्यात मला मी सेटवर असल्यावर फार फोन नाही करत. हा. कारण मी कामात असते. मग तिचं म्हणणं की मी तुला कामात हैराण नाही करणार. आणि मग ती थकलेली असेल, चिडली तर हो, मी फोन करेन आणि ती चिडली माझ्यावर तर परत मला वाईट वाटेल. हा, मग त्या ती फोन नाही भीतीने मी करत. तिला फोनच नाही करत. भीतीने फोनच नाही. फोनच नाही करत. पण 11 नंतर तिचा फोन येतो. हा. सकाळी रात्री रात्री. मग मी इथे मला राहवत पोहोचलेली असली तरी फोन येतो. 11 नंतर तिचा बरोबर फोन येणं. शेवटी ती आईची हा, काळजी. कुठे आहे म्हणती, सुटलीस का, निघाली आहेस का, कुठे पोहोचलीस, हे ती विचारते. मग ते आवर्जून ती फोन करते. मग कितीही चिडू दे मी, त्याच्याशी काही फरक नाही पडत. ती चिडली तरी मी इथून फोन करत फोन करत राहते ती.
11. शेवटी काळजी. तर ते एक आहे. आम्हाला टॉम अँड जेरी वाला जोडी आहे वो. ते सगळीकडे सगळीकडे. चालू आहे. बरं, मी आल्या आल्या बघितलं आणि इव्हन मी तुझ्या इन्स्टा पेजला पण बघितलंय ह्या सगळ्या पेंटिंग्स. ही पेंटिंग मी नाही केली आहे. ओ नाही केली. दॅट इज नॉट माय क्रेडिट. दॅट इज माय क्रेडिट. दॅट इज Okay. माय कॉर्नर. हो, तो तुझा कॉर्नर आहे हो स्पेशल. हो हो. प्लीज कॅमेरा इकडे कर ना. मला सांगशील या पेंटिंग्स बद्दल प्लीज, तुम्ही दोघींनी पण. मेन म्हणजे ऍक्टिंग तर ऍक्टिंग, उत्तम ऍक्टर तर तू आहेसच, पण पेंटिंगच्या आवडीबद्दल काय सांगशील? पेंटिंगची आवड अगेन मला लहानपणापासूनच होती. हा, तिला हिच्या मम्मीसाठी म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही ना ग्रीटिंग्स बनवायचो खूप हो. वेगवेगळ्या प्रकारे शोधून की त्याला कसं फोल्डेबल करू शकतो. मग स्पंजने हार्ट वार्ट बनवायचं. ते काही काही ग्रीटिंग्स तर मम्मीने अजूनही जपून ठेवलेले आहे. माझा वाढदिवस असेल, हा, लग्नाची अॅनिव्हर्सरी ग्रीटिंग्स बनवून ठेवले. मग बेस्ट आउट ऑफ वेस्ट केलेलं आहे. एक हॉस्टेलला होते ना ते. हॉस्टेलला मग ते होते. हॉस्टेल हॉस्टेलला हा. किती मीन्स पहिल्यापासून? नाही, मी 7th पासून हॉस्टेलला गेलेले होते आणि माझी दुसरी बहीण पण 7th पासून गेली, एक 5th पासून गेली होती. असं आम्ही Okay. 3 बहिणी हॉस्टेलला शिकलेलो. ओके, मीन्स काय रिझन की असं? फायनान्शियल अनस्टेबिलिटी. ओके 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 तर म्हणून मग आम्ही हॉस्टेलमध्ये होतो. ओके तर त्यात त्यांचं आमच्या जैन समाजाचं hostel हा आहे. ते ओके जैनच हॉस्टेल होतं ते. पार्लर. ओके. आणि मग त्यात तुम्ही तिथे स्टेला वगैरे असाल? स्टेला वगैरे सगळं तिथेच. आता मला मम्मीचे नाम राहायची सवय नव्हती. मला अजूनही नाहीये. मला असं फार कुठे लांब गेलं ना तर मला असं धाकधूक होत Right, राहते. तू बोललीस आल्या आल्या की मी मम्मी शिवाय नाही राहू शकत. नाही राहू शकत. भले मी लहानपणी पण काकीकडे पाठवलं किंवा कुठे पाठवलं तर मी आजारी होऊन परत घरी ताप यायचा. ताप यायचा. लिटरली. म्हणजे मला अजूनही नाही जमत. माझ्याकडे ऑप्शन आहे की मी ठाण्याला शिफ्ट होऊ शकते किंवा माझ्याकडे ऑप्शन आहे की मी बहिणीकडे जाऊन राहू शकते. ती तिथे ठाण्यालाच राहते आता, तिचं लग्न झालंय त्यानंतर. पण माझ्याकडून कुठे ना ते होतच नाही. मला घरी यायचं असतं. मग मी हिच्याशी 4 वाक्य बोलेन कदाचित की जेवलीस का, हा ठीक आहे चल झोप आता, एवढं बोलेन. पण मला यायचं आणि बोलत नाही पण हवे असतो हवे एकमेकांना. असतं असं. एकमेकांना. मग असं ती कुठे गेलेली असली ना तर माझं असं होतं की अरे यार मम्मी का गेली, आता मम्मी परत ये, तू नको जाऊस यार, तू परत ये, तू फिरायला नको जाऊ, तू घरी ये. असं सगळं असतं माझं. सगळ्यात चालू असतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यात हॉस्टेलमध्ये गेलं. पण मग तिथे पण असं खूप असायचं. आजारी पडायचे मी 1 वर्ष. पण मग जी वर्ष एंड ऑफ द इयर मला मज्जा आली ते हे लोक मला हॉस्टेलमधून काढून घरी आणणार होते परत की ही आजारी पडते, नको उगाच त्रास नको, हिला घरी आणूया इथे. म्हणलं मैं नाही आ रही हूं. इकडची सवय झाली. झाली आता सवय मला. मी आता 10वी करूनच येत असते. आणि तिथे मी इतकं हे सगळं करायला, कारण वेळ घालवायचा असतो ना आपल्याला. बरोबर. पूर्ण दिवसभरात काय करणार, टीव्ही नाही तिथे, काही नाही. अभ्यास करा, अभ्यास झाल्यानंतर ट्युशन्स करा, ट्युशन झाल्यानंतर खूप वेळ उरतो आपल्याकडे. मग बरोबर. काय करणार. मग मी हे सगळं सुरू केलं होतं. आवड होती मग का नाही. मग तेव्हा मी स्कूलमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटचे हे केलेले आहेत, Classes. क्लासेस आणि एक्झाम्स दिलेले आहेत. मग तिथून स्केचिंग वगैरे, पेंटिंग वगैरे हे शिकले. मग ऑल टुगेदरली स्कूलमधून निघाल्यानंतर कम्प्लीट ब्रेक. कम्प्लीट ब्रेक. 10वी नंतर 11वी 12वी 13वी 14वी 15वी काहीच नाही. ओके. काहीच नाही. कॉलेजमध्ये असताना फक्त हे नाटक आहे ना? तेही नव्हतं केलं मी. मी तुला सांगू, माझं कॉलेज संपल्यावर माझी 15वी झाल्यानंतर मी सुरू केलंय. ओके. म्हणजे ऑलमोस्ट आय वुड से की मला 4-1 वर्षच झाली असावी. 4 पण नाही, 2023. खूप आहेत ग 3 वर्ष. 3 वर्ष. हो, ते 2023 वर्षाची होती तेव्हा मी मुलगी वसंताई करत होती. ओके. 23 वर्ष म्हणजे 3 वर्षच झालेली आहे तुम्हाला. 3 अशी एक वर्ष. फार खूप तरी पण छान काळ बोलतो झाला. ना, प्लॅटफॉर्म छान मिळालाय तुला. Touch तुझ्या wood. त्या स्ट्रगलला नाहीच आहे. हो, मला टचवूड बाय गॉड्स ग्रेस स्ट्रगल नाही. पण आईचा आशीर्वाद. 22 हा. पासून सुरुवात झाली End, हा. पावसाळ्यापासून. एंड पासून 2022च्या एंड पासून एकांकिका सुरू वगैरे केलं. करत एकांकिका होती. सुरू केली मी. आणि जॅन मध्ये 2024च्या जॅन मध्ये मी बाळूमामा केलं. हा. आणि मग छोटे मोठे रोल केले. आणि मग कट टू ऑक्टोबर मध्ये मुलगी पसंत आहे. अरे पिंकीचा विजय असो मध्ये केलंय. See, छोटे रोल. हे छोटे रोल पण ती सांगायचं विसरत नाही कधी. नाही. हे मी सांगायचं विसरून जाते. ऍक्च्युली तू मगासपासून फक्त पण मुलगी तिथूनच पसंत पुढे आहे आणि जातो. तेच आणि सांगते. हा. पण आई मी लिटरली ऑब्झर्व करते, आई लिटरली ते बारीक बारीक सारीक सारीक. अबोली. मग ती बोलते ना, हे बघ, अबोलीमध्ये. हे सगळं ती नाही, अबोलीमध्ये मी केलं. नाही सांगत, पण ती सांगते. हा, परत मी तुला सांगते कशात केलंय. चुका म्हणजे नक्की काय काय असतं. सी अगेन
इट वॉज अ केलंय. स्मॉल. मग जेव्हा बघा जुईला तुम्ही आता बघा सनई चौघडेमध्ये तर तुम्ही सेकंड लीड म्हणून बघताय, आसावरी मनामनात घराघरात बसलेली आहे सगळीकडे. पण जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा केव्हाही कोणत्याही ह्याच्यात तुम्ही बोलताय की तिने छोट्या रोल पासून करिअर स्टार्ट केलं, तेव्हा काय म्हणजे अशी भीती वाटली होती की तिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलंय, काय होईल कसं, अशी भीती होती, कौतुक होतं, काय रिएक्शन होती तुमची? रिएक्शन म्हणजे मला तसं काही वाटलं नाही भीती. मला माहिती होतं ही करणार. आणि ती तशी हुशार आहे. प्रत्येक Confidence गोष्टीला ती होतं. तोंड चांगलं देणार आहे. हे मला माहिती होतं. ती कुठे डगमगणार नाही. पहिल्यांदा जेव्हा टीव्हीवर पाहिला तिला एक साईड रोल म्हणून, तेव्हाची रिएक्शन सांगा. तेव्हा कोणाकोणाला किती सांगितलं आनंद माझ्या झाला हाती तिला. किती आनंद. खूप आनंद झाला. मी सगळ्यांना सांगितलं, हिच्या मावशीला सांगितलं, बहिणीला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. मावशी वगैरे काय बोलल्या तिथे? सगळ्या खुश. सगळ्या आमच्या बहिणी. सगळे खुश. आताही ती लोक न चुकता एपिसोड बघतातच. छान ना. किती छान. खूप छान. मला म्हणजे खूप ही लोक सगळ्यांना हा. आता आम्ही जिथे आधी राहायचो ना तिथे वैशाली मावशी करून आहे. आता तिला फोन येतो. आता तिला ही माझी मैत्रीण. मैत्रीण बेस्ट फ्रेंड ती सनई चौघडे रोज बघते. रोज बघते. तिने फोन करून सांगितलं. मग हिला ते अजून कौतुक. मग तिने मला सांगितलं की माझी बंटी मुलगी. वैशाली मावशी पण बघते तुझी सिरियल वगैरे, ती लोक सगळे कौतुक करते. मग ती तिथे पण तिचं कौतुक सुरू असतं की हो माझी मुलगी करते आणि तिला तो आनंद होतो. आता मी आनंदच वेगळा असतो ग. हो, ती शब्दात आनंद नाही वेगळा. सांगू शकत आहे, पण मला काही गोष्टी माहिती शब्दात मी सांगूच शकत नाही. पण मला लिटरली मी पण मगासपासून खूप आनंद. बघतेय, म्हणजे ऑन कॅमेरा मी लिटरली सांगते की जेव्हापासून आपण या गप्पा स्टार्ट केल्यात ना त्यांचे डोळे भरलेले आहेत. मी अक्षरशः बघते त्यांच्याकडे की त्यांचे डोळे भरलेले. तू जसं सांगतेस ना की नाही आमची भांडणं होतं की ते, पण मी तुला एक गोष्ट बोलली की आईसारखं कोणीच नाही. तसं मी मगासपासून बघते, त्याचे डोळे अक्षरशः भरलेले आहेत. मला खूप आनंद आहे. खूप कौतुक आहे ते वेगळं. असंच पुढे करत राहू दे. मग ह्या सगळ्या प्रवासात रोल मॉडेल कोण होतं? कारण तू तर मला बोललीस की मेजवानी Sorry, sorry. नाही नाही, नाही, it's okay, काय नाही काय नाही काय नाही, ते होत रोल मॉडेल कोण होतं तुझं? तू तर मला स्टार्टिंगला बोललीस की मेजवानी बघून तसं एक तुला इन्स्पिरेशन मिळायचं, मला पण टीव्ही मध्ये जायचंय, मग माझी पण कुठेतरी ऑडिशन होईल. तसं आपण लहानपणापासून बरेचसे असे कलाकार आपण बघत असतो. तसं तुझं रोल मॉडेल कोण होतं की ह्यांच्यासारखं बनायचंय, ह्या हिरोईन सारखं व्हायचंय, असं कोण वाटायचं? मी तुला एक सांगू, असं खरं तर कोणीच नाहीये. ओके. मला फक्त करायचं आहे, ऑन टेलिव्हिजन यायचंय. देर वॉजंट अ रोल मॉडेल की मला ह्यांच्यासारखं बनायचंय किंवा ह्यांच्यासारखं बनायचंय किंवा इतपत पोहोचायचंय. ओके. आय डू रिमेंबर मुलगी पसंत आहे, सुश्रुत सर, अगेन तुम्हाला आठवत असेल आमचे मुलगी पसंत आहेचे डिरेक्टर. तर एकदा ना असं बोलता बोलता ते काहीतरी म्हणाले, तर ते पण नाही बनणार आहे की आलिया भट, दीपिका पदुकोण, नाही, मला जुई गोगरी बनायचंय. मला जुई गोगरी बनायचंय. सो देर इज नो, हा, दुसऱ्यासारखं नाही बनायचं, बरोबर. मला स्वतः सारखंच बनायचंय. आणि मला जुई गोगरी म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. ही हिच्यासारखी दिसते किंवा ही हिच्यासारखी, किंवा मला इथपर्यंत हिच्यासारखं करायचंय, नाही. मला जे आवडेल, मला जे पटेल, मला जे झेपेल त्या हिशोबाने मला करायचं. आणि मला जुई गोगरी हे नाव पुढे करायचं. बरं, जुई गोगरी नाही, जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी हे नाव. माझं इन्स्टा हँडल मी चेंज करून टाकलं, जुई पुष्पा प्रफुल्ल मी गोगरी. पण बघितलं, ते पूर्ण नाव आहे तुझं. पूर्ण नाव ठेवलं मी. पूर्ण नाव. पण एका पॉइंट नंतर आपल्याला कळतं ना की आपल्याला फक्त स्वतःचं नाव आपलं लागतं, पण माझ्या मागे, माझ्या यशामागे खरं तर हे लोक आहेत. बरोबर. मम्मी आहे, पप्पा आहे, माझ्या बहिणी आहेत. यांच्या सपोर्ट शिवाय किंवा यांच्या पाठिंब्याशिवाय मी नसते, कुठेच नसते. आता फायनान्शियल अनस्टेबिलिटी म्हटल्यानंतर माझ्या बहिणींनी ते सगळं हँडल केलं म्हणून मला जॉब करायची गरज नाही लागली, म्हणून मी वाट बघू शकले. बरोबर. आजही कधी माझ्या हातात काम नसलं ना तर मम्मी सतत म्हणते की तू पैशांचं काही टेन्शन घेऊ नकोस, तू कुठल्या गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नकोस, तू तुझं काम सातत्याने कर, प्रामाणिकपणे कर, ऑडिशन दे, होईल. तुझ्या नशिबात जेव्हा असेल ना ते तुझ्या नशिबातून कोणीच काढून नाही घेऊ शकत, तर तू फक्त कर, ते ते घडतं. मिळतं. तर मग मला असं हिट झालं त्या दिवशी एकदा, जेव्हा आसावरीमुळे खरं तर हे हिट झालं. कारण ती पण सतत बोलते ना की माझ्यासाठी आई वडील, माझ्यासाठी आई वडील, माझ्यासाठी आई वडील. तर माझं पण प्रेम आहे तितकंच. मग मी जुई प्रफुल्ल गोगरी का लावू? माझी आई पण तर तेवढीच महत्वाची आहे, बरोबर. तिचं नाव पण लागलं पाहिजे. मग मी ते चेंज करून जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी गोगरी. हे लावते आता. अरे वा. तर उशिरा का होईना पण मला ते कळलं. तर मला असं वाटतं की मला जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी ही माझी रोल मॉडेल आहे. आणि हे नाव आपल्याला हे पुढे नाव हवंय मला.
हे नाव सो शी इज माय रोल मॉडेल अँड अगेन माय रिअल रोल मॉडेल इज माय मम्मी. तर तर नेहमीच असणार. तिच्या स्वभावामुळे तिने जे आजपर्यंत संस्कार केले आहेत आमच्यावर, आम्हा पाची बहिणींवर, आम्हा कोणावरच तिचं असं नाही की एकीवर प्रेम केलंय एकीवर नाही केलंय. सगळ्या मुलीसारखं. सगळ्या मुली सारख्या, सगळ्यांवर सगळ्यांना सारखं. तितकंच प्रेम, तितकंच माझ्या बहिणींच्या मुलांवर पण तितकंच प्रेम, जीव तितकाच लावते ती, किमान जास्त लावते असं मी म्हणेन. कारण आपली बेटी का अगर बेटा है तो फिर और ज्यादा प्यार होता है. बोलतात ना, नातवंडांवरती अति प्रेम अति प्रेम असतं ते. अपने टाइम पे ममता थोडी कम हो जाती है ऐसा होता है. तर मी अशी ममता पण असं कधीच नाही. त्या आधी होत नाहीये. अशी ममता काही नाही, कमी होत कधीच नाही. कमी. मी आता मी तुला सांगते, परवाच्या दिवशी मी घरी आले नव्हते, ओके. खूप पाऊस होता, मी बहिणीकडे गेले. ठाण्याला. आता पूर्ण दिवस मी तिला फोन नाही केला, रात्री पण माझं फक्त मेसेजवर बोलणं झालं की मी पोहोचले बंड्याकडे, ओके तर तू झोप. ओके. सकाळी पण मी विसरले तिला फोन करायला, मी मेकअप वगैरे करायला बसले, मेकअप करून झाला माझा, आणि तेवढ्यात तिचा फोन आला, बंटी तू मला विसरलीस का? आणि माझं असं झालं की मी नाही विसरणार तुला अख्ख्या दिवसात कधी. तिचा फोन आला नव्हता. म्हटलं, ही मला विसरली की काय? फोनच वाटणारच ना नाही. मग मी दिवसभर किती वाजता 12:30 वाजता हिला फोन फोन केला. पोहोचलीस की नाही घरी? बहिणीकडे गेली तिच्या ती. रात्री हा, 12:30. तर तिचा निघालीस असा का? खूप आहे. ती तर घरी जात नाही तोपर्यंत मला झोप येत झोप नाही, आणि इथे पण येत असले ना, मी उशीर होत असताना ती नाही झोपत, ती जागी राहते. भले मी तिला किती सांगितलं की तू झोप मम्मी, तू झोप, तू तुझ्या झोपेचं उगाच हे नको करू, वाट नको लावूस, तू झोप आरामात, मी येईन, मी दार टोकेन किंवा माझ्याकडे किल्ली असते, मी उघडेन आणि येईन. रात्रीची वेळ असते, भीती वाटते. जागी असते. सो शी इज माय रोल मॉडेल. शी इज माय एव्हरीथिंग. शी इज माय एव्हरीथिंग. माय सिस्टर्स आर माय एव्हरीथिंग. माय पप्पा इज माय एव्हरीथिंग. कारण त्यांच्यामुळे असते. आज मी आहे. तर किती काही म्हटलं, मी जरी दिसत असले ना पडद्यावर, तर माझ्या मागची ही जी लोक आहेत त्यांना तेवढं क्रेडिट्स देणं इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. कारण त्यांनी वारंवार मला समजून घेतलंय, वारंवार माझी साथ दिलेली आहे, आणि माझ्या वर्स्ट फेस कधी आली नाही माझ्या आयुष्यात, बाय गॉड्स ग्रेस. आणि खरं तर आई येऊ पण नाही. येऊ पण नाही, आणि खरं तर ह्यांच्याच आशीर्वादामुळे पण आहे. तर वर्स्ट फेस आली नाही, पण जेव्हा आता तिच्याकडे गेली ना 4 नंबर मुलीकडे, की मग मी देवाचं नाव घेते, कधी जाते कधी देवाचं नाव घेते. हा पोहोचेपर्यंत तिला भीती असते. इथे येणार असते ना, उशीर होतो कधी कधी, 1:30-2 वाजतात. बापरे. देवाचं नाव घेत बसते, हा मंत्र म्हणत राहते. ती सतत, घरी आणि येते तोपर्यंत आली की मला मग शांती. बरं वाटतं. जीवात जीव हा, आहे. जीवात जीव येतो. तिचा असं खूप आहे. ती कॅबने येणार. तो भीती माणूस कसा असेल काय असेल, 1760 विचार 60 येतात विचार असतात. डोक्यात. त्या विचाराने झोप कशी लागेल? नाही झोप. नाही झोप लागणार. अजिबात नाही झोपत. ती वाट बघते मी आल्यावर, सकाळ मग झाली तरी मी जागी असते, 5 वाजले तरी मी जागीच असते. हो. बापरे. एकदा असं झालं होतं, काहीतरी आमची शिफ्टच तशी होती, 4 to 4 होती. तर माझं आधी ठरलं होतं की मी बहिणीकडे जाईन. मग अचानक ठरलं की अरे परत उशिराची शिफ्ट आहे ना, मग मी बहिणीकडे कशाला जाते, मी घरी येते. मग अचानक सकाळी हिला फोन करून सांगितलं, तिचा फोन आला की अजून तू पोहोचली की नाही बंड्याकडे? म्हटलं नाही, मी घरी येते. तर तू वेडी आहेस का? गपचूप जायचं ना तिथे आणि आराम करायचा. नाही, मी घरी येते, मला घरी येऊन आराम करायचा मला आहे. तुला काय प्रॉब्लेम घरी येते? त्यात पण मी मानते. म्हणजे तू असं हेच केलं होतस की मला नाही, प्रॉब्लेम काही नाही, बोल. पण तुलाच आराम मिळेल ना. हा, तिचं हे असतं की तू आराम कर, तू दगदग नको होईस. आई शेवटी परत बोलते तुझा काय, शूट आहे 12 वाजता, तर त्या दिवशी कॉल टाइम कॉल टाइम होता, पण तरी मी घरी चालली. लगेच तू आता येणार 6 वाजणार तुला. तू कधी झोपणार, कधी तू उठणार, कधी तू तयारी करणार, कधी जाशील तू? 12चा कॉल टाइम असेल तरी लवकर निघायला लागतं इथून. इथून बरोबर आहे. मला मग एक 1.5 तास तास लवकर दीड निघायला तास लागतं. तर तिची ती काळजी ट्रॅव्हलिंग खूप आहे. पण खूप आहे ना ऑलमोस्ट खूप आहे, ठाण्याला. खूप आहे. हो, त्यामुळे तुला लवकरच सगळं. लवकर, आणि त्या ट्राफिक पण अनप्रेडिक्टेबल असतं, कधीही असू शकतं. मग एक बफर मध्ये पण वेळ घेऊन निघावं लागतं की ट्राफिक जर असली तर मी थोडी वेळेत पोहोचेल असं. बरं, मी एक आहे ना फोटो दाखवते, मला त्या फोटोची गंमत सांगायची आहे. मला तो फोटो भेटलाय बंटीचा. आता कोणता फोटो आहे? आता मी दाखवते. फक्त बघ आता तू त्या फोटोची गंमत सांगायची आहे. ते केव्हाच आहे ती मला एक आठवण ऐकायला खरं तर आवडेल. ती लहान होती, वर्षाची होती. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी बघा फोटो. हा मला भेटलाय, आणि आता याच फोटोची गंमत आम्ही जुईच्या आईकडून ऐकणार आहोत.
मम्मी सांगा आता तुम्ही. हा ती एकच वर्षाची होती. पहिल्या बर्थडेचा आहे का? तिच्या पहिल्या बर्थडेचा नाही, तिची चुलत बहीण हा. म्हणजे काकाची मुलगी. काकाची मुलगी तिच्या हा, बर्थडे ती रडते तिच्या बर्थडे मध्ये. ती आणि रडते. ही चॉकलेट तोंडात आहे आणि मी तिच्याकडे बघते ही का रडते म्हणून. म्हणजे वेगळंच काहीतरी. माझं वेगळं, मी आपली खाते आणि तू का रडतीयेस? बर्थडे तुझा आहे. आता हा. तिकडेच बघते बघ. हा तिकडेच तन्नूकडे बघतेय मी, बघतेस. तन्नूकडे बघून बघतेय. घ्या सगळ्यांनी. आणि तो माझा फेवरेट फोटो आहे. आता या फोटो मागची पण एक गंमत आहे. येस, बरोबर. तुम्ही पहिला दाखवलं, मी बोलली पण एक समोर होता तो गंमत. खूप छान तो होता. अजून छान होता. तो माझ्या त्याच्यात दीदीकडे इथे होता. चॉकलेट सगळं गळतं. चॉकलेट गळतंय एका, आणि बरोबर दुसऱ्या हातात बचका भरून चॉकलेट हातात आहेच. ते नाही सुटत आहे, ते आहे. आणि मी समोर बघून हसते किंवा काहीतरी करते, आणि तो दीदीकडे होता. आता तो फोटो ना आम्हा सगळ्यांचा फेवरेट होता. हो, म्हणजे लहानपणीचा फार फोटो नाहीये, ओके. हे असेच छोटे मोठे थोडेफार आहेत, तेवढेच आहेत. तर त्यातला तो फोटो इतका फेवरेट होता, त्यांनी कॉलेजमध्ये घेऊन फिरायचे, बुक मध्ये ठेवून असायचे. दीदी तो हरवला तिने फोटो, हरवला. तो तिच्याकडून हरवला गेला. मग माझं झालं, अरे यार तो फोटो खूप फेवरेट होता. कट टू आम्ही जेव्हा काकाकडे, आता आय एम सॉरी आय डिड दिस. आधीच सॉरी बोलते. पती सांगणार आहे जे काही कांड केलाय तो. तर आहे ना, आम्ही काकाकडे गेलो होतो, असाच अल्बम बघत बसलो होतो, आणि त्याच्यात मला हा फोटो दिसला. माझ्याकडे हातला फोटोच नव्हता, आणि मला त्यात मी खूप गोड हा, तिथून वाटायची. आणलाय ना? हा. काकाकडून. तिथून उचलून आणला. डायरेक्ट घेऊन आली. हो त्यांना माहितीच त्यांना माहितीच आता नाही. माहिती कळलंय. आता कळलं. आता कळलं, आणि आता कळणार आहे त्यांना. आता आता कळलं. कळणार आहे. पण आय लव्ह यू काका, आय लव्ह यू काकी, पण माझा त्यात फोटो नव्हता माझ्याकडे. नाही, ठीक आहे, त्यांना मग माहितीये, आठवण नव्हती, आता ती हा गेली. घेऊन आण. कारण तो खरंच खूप गोड फोटो आहे. खूप गोड फोटो आहे, म्हणून मी तो फोटो हा. दाखवला. म्हटलं चल याची काहीतरी आठवण असणार, काहीतरी. आणि ती आली बाहेर. आली बाहेर. किती दिवसापासून तू काहीच बोलले नव्हते. काहीच ती- नाही. म्हणजे ते फक्त इथे मम्मीला माहिती होतं की मी तो आणला. मम्मी म्हटलं, कशाला आणलायस तू, ते आता वेडी सगळ्यांना आहेस ते का? आता सगळ्यांना कळलं. आणि मी लहान होते. आय एम सो सॉरी, मी खूप लहान होते. मी स्कूलमध्ये होते. आय शुड टेल यू, मी कितवीत असेल, 5वीत 6वीत, पाचवीत पण खूप लहान होती. नशीब है ना, ते खूप लहान होते. काहीतरी 3री मध्ये 4थी मध्ये असते. हा, मग तो फोटो प्रचंड आवडायचा. तो दीदीने हरवला तेव्हा मला वाईट वाटलं की तो फोटो एकच होता आणि एक कॉपी तिथे होती. आता त्या कॉपीमध्ये मी समोर पण बघत नाही या फोटोमध्ये. Yes. तो दीदीकडे होता ना. बघतेस तू. हा, मी तनूकडे बघते कारण ती रडतीये, आणि एक फोटो जो दीदीकडे होता ना, त्यात मी समोर बघते, आणि त्यात मी खरंच खूप गोड मोलू दिसते, गोड गोड नाही, दिसते. खरंच खूप गोड दिसतेस त्याच्यात. मी मगाशीच बोलली, खुद खूप की तारीफ गोड खुद ही गोड. कर लो. Very picky. Very picky. असे खूप किस्से आहेत. माझ्या लहानपणीचं तर अक्षरशः हिच्याकडे खूप किस्से मग एखादा आहेत. आता तुम्ही सांगा, तिने बॉर्न सांगितलं. झाल्यानंतरचा किस्सा सांग मम्मी. मी झाल्यानंतर मला सगळे काय काय मागत होते मला. हा आता मला अधिक 4 मुली, हा, ही 5 नंबर. आमची तशी फायनान्शियल परिस्थिती पण नव्हती. हा. तर आहे ना सगळी म्हणायची आता तुला अधिक 4 मुली आहेत, ही 5वी, हिला तू जन्म दिला तर काय तू खाऊ घालणार? तर तू आम्हाला दे. आम्हाला नाही आहे तर तू आम्हाला दे. बाप. म्हटलं नाही, माझी मी त्यातलाच एक एक चोख काढून तिला घालीन, पण मी बरोबर. माझी मुलगी देणार नाही. सो आय एम लकी. म्हणजे खूप मागे लागायची लोक, आम्हाला दे, 6 महिने तू बापरे. तिला सांभाळ, पण नंतर दे नंतर आम्हाला. द्या. हा नंतर दे. आता ती दूध पिते म्हणून ठीक आहे, नंतर दे. म्हणजे यांचे मित्र फॅमिली त्यांना मूल नव्हतं ना, अच्छा. त्या मागत होते. मग माझ्या मामाने पण सगळं दे. मूल नाही. तिच्या मामाला पण म्हटलं मग तू त्याला जुळी 2 मुलं झाली. हा. म्हटलं तू मुलगा दे, पण हिचे वडील काय बोलले माहितीये, तुमचा मुलगा द्या मला, आम्ही घेतो दत्तक, पण माझी मुलगी नाही मी नाही देणार. नाही मग देणार. नाही देणार. ठीक आहे, तुझ्या मुलाला आम्ही माझा सांभाळू. मुलगा कशाला देऊ मी तुम्हाला? असं सगळे खूप खूप किस्से. मामाला तर सरळ पप्पानी तुमचा एक मुलगा द्या, आम्ही सांभाळू. हा, पण पण अजून माझ्या पण एका मी पण मुलीला मी एकही मुलगी देणार माझी नाही. देणार नाही. बापरे. एकही. So, काहीही असलं तर ते त्यांनी बोलतं ना. म्हणजे आम्हाला मुली झाल्या म्हणून कधी दुःख झालं ना, आम्ही खुश. नाही, खरंच. आम्ही खुश होतो. लक्ष्मी. लक्ष्मी एक सोडूनच 5-5 लक्ष्मी आहेत तुमच्या घरात. ही लक्ष्मीच आहे. तिला आहे अशी ना? बोट होती हा. दोन्ही. हे बघ, निशाणी पण आहे. अच्छा. डॉक्टर काय हे बोलले हा, की ते बोट कसं माहिती, अशी नस होती आणि गोल असं त्याला बोट, ओके. नख पण होतो. 6वं तर असं. डॉक्टर तुम्ही हा. लक्ष्मी म्हणता, खरी गोष्ट आहे तुमची.
पण नंतर ती मोठी होईल, शाळेत जाईल, तिला दुसरी मुलं त्रास देतील, ते खेचतील, मग तिला किती त्रास होईल. उद्या लग्न करायचं असेल त्या टायमाला कसं होईल. मग हिचे वडील बोलले मग ठीक आहे काहीतरी करा. मग तो धागा बांधून दिला त्यांनी अच्छा. आणि मग ती गळून पडली. मग ते बांधून हा, अशी गळून त्याच्यापासून पडली. आमची हालत खूप खराब झाली. हा. हा. ही झाली ना त्या We दिवशी were on गुरुवार होता, downfalls. अरे लक्ष्मीचा बापरे. दिवस होता. पैसे आले, ही आली तेव्हा 1,00,000 रुपये आले. हा, बापरे, म्हणजे म्हणजे ती 1,000. धनाची पेटीच हा, घेऊन आली ती होती. बोट काढायचा विचारच केला होता आणि माल पकडला आमचा. 50,000 गेली. बापरे. हा, मग ज्या दिवशी 1 महिन्याची झाली 10 तारखेला त्या दिवशी दुसरा माल पकडला. मग ते आले ना तसे दुसरे पण 50,000 गेले. म्हणजे 1,00,000 आले ना तसे गेले. म्हणजे खूप आम्ही परिस्थिती आमची खूप खराब झाली होती. मग वर्स्ट डाऊनफॉल हा. वर्स्ट डाऊनफॉल. त्यानंतर एक पण घडत गेलं. हा, म्हणजे पण त्या ह्याच्यात पण यांनी कधीच आम्ही कमी कधी पडू असं नाही दिलं. म्हणालो नाही का यार त्यामुळे असं होतंय. मी म्हणायची माझी लक्ष्मी आहे ती. आणि आपण अजूनही चुकी तेच केली. अजूनही तेच. छान ना. म्हणजे तो डिसिजन पण त्यांनी माझ्यासाठीच घेतला आणि त्या डिसिजनमुळे आता ते कितपत खरंय कितपत नाही पण आता ही लोक मानतात. त्यांचं म्हणणं की हे खूप लकी असतं, लकी हे असतं ते. सहजासहजी सगळ्यांना नाही मिळत बघ. नाही मिळत. नाही नाही, मिळत. पण आम्ही अनुभव पण घेतला ना. हा, बोट काढायचा विचारच केला होता आणि आमचं असं सगळं असं डाऊनफॉल झालं. हा, म्हणजे कळतं ना माणसाला. तर त्यांनी कधीच मला असं कधी भासू नाही दिलं किंवा कधी कोणी असं बोलून पण नाही दाखवलं की असं केलं तर तुझ्यामुळे झालंय. कधीच नाही, असं कधीच नाही. आजपर्यंत कधी नाही. सो आय एम ब्लेस्ड की आय हॅव अ फॅमिली लाईक कारण आम्ही तिची ती बोट काढून टाकली म्हणून आम्हाला शिक्षा भेटली ना. ती तर लक्ष्मीच रूप नाही होतं ना. शिक्षा नाही पण आजही ती लक्ष्मीच्या रूपातच आहे ना. हो आज एवढं तिने नाव मोठं केलंय. तेच ना. मग ते सगळं आम्ही माफी वगैरे मागितली त्याची. बापरे. हो, खूप हा, केलं. आम्ही खूप केलं नंतर व्यवस्थित झालं ते सगळं. खूप टचवूड आता ते व्यवस्थित तसंच जेव्हा राहू दे. जेव्हा खरंच माफी टचवूड मागितली तसंच टचवूड. तसंच पण आहेत जशा माझे मम्मी आता पप्पा बिलिव्हर्स आहेत ना. आहेत आहेत. असावे. तर त्यांनी ते सगळं केलं. त्यांना सांगितलं की तिला 6 बोटं होती, तुम्ही काढली तर एक काम करा, लाकडाचे किंवा असे त्या 6 बोटांचे 2 हात बनवून द्या, कारण दोन्ही हातांना बांधलं. दोन्ही हातानं दोन्ही हातांना ते बनवून घ्या आणि देवीकडे ठेवा आणि ते माफी केले. मागा. अँड दे डिड दॅट. तिचे ते हात बनवले आणि बनवून दिले. हा, माझ्या मापाचा हात घेतला आणि ते 6वं बोट त्यांनी ते ड्रॉ केलं, लाकडाचं बनवून घेतलं. ब्राह्मणाने ती आम्हाला पूर्ण सांगितलं तसं खटपट करायला. केली त्यांनी सगळी करण्याची. ते करून त्यांनी माफी मागितली. देवीजवळ नेऊन दिले ते हात आम्ही तसेच्या तसे आणि माफी मागितली. मग हे व्यवस्थित झालं सगळं. दीज गाईज बिलीव्ह इट. मग मला पण असं कुठेतरी वाटतं की ते त्यांचा विश्वास आहे ना, मग कुठेतरी ते खरं आहे, कारण नाही, खरंच खरंच विश्वास आहे. आहे. खरंच तेवढा विश्वास तर एवढं ठेवायला जर हवा. त्यांनी पण ते सोसलंय म्हणजे ते सोसलंय. खूप खरं असतं. किती वर्ष किती सोचलं वर्ष म्हणजे सोसलंय. अप्रॉक्सिमेटली तू म्हणू शकतेस 20 वर्ष त्यांनी काढली आहेत तशी. खूपच जास्त. खरंच खूप खूप आहे. जास्त. 20 वर्ष म्हणजे खरंच खरंच खूप आहे. खूप आहेत. आणि त्या सगळ्यात मुलींना सांभाळणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं. सगळ्यांची तर बोलणी ऐका, सगळीकडनं ऐकायला पण सगळं ऐका, सगळं करा, त्यांच्या लग्नाचं बघा, मग तितक्याच प्रेमाने त्या मुलींना जपायचं आहे. कुठल्याही आता माझ्या पप्पांची मोठी मुलगी तर ही खूप लाडकी आहे, खूप लाडकी आहे. हा. तर कधीच असं हे नाही. तर त्यांनी किती म्हणजे असं बोलतो ना आपण की मुलं खूप जास्त असली की बर्डन म्हटलं जातं, पण त्यांनी कधीच तसं नाही केलं. दीज गाईज हॅव लव्ड अस एव्हरीवन. एव्हरीवन. पाचवी मुली एकदम मजेशीर असतं, भांडतं आणि चला सगळे एकत्र सगळे एकाच एकत्र. ह्याच्यावरती हो, येतात. हो. आता ती मगाशी तुम्ही मला पण बोललात की मला 5 मुली म्हणजे तुम्हाला. मग तसं जर समजा डिफाईन करायला गेलं तर सनई चौघडे मधल्या 4 मुली. हा. हा, तर कॅरेक्टर वाईज कोणत्या मुलीला कोणतं कॅरेक्टर द्याल तसं. आसावरी ही कोणासारखी आहे? हा, आसावरी ही दीदी. दीदी. मी तर स्टार्ट पासूनच बोलते, आसावरी ही माझी खर तर ती दीदी एकदम शांत. तशीच आहे, शांत स्वभाव भोळी शांत. भाबडी तशीच आहे. तर आसावरी ही दीदी. ती सगळ्यांना समजून घेणार. हा, जशी असावी. आसावरी एक्झॅक्ट. मी वर्कशॉप मध्ये पण म्हणाले होते की मी खरं तर माझ्या बहिणीला प्ले करतेय. हो.
कारण ती सेम तशीच आहे. राईट. जेव्हा आपण फर्स्ट टाइम भेटले होते तेव्हा सुद्धा तुम्हाला हा. बोललेलीस की मी शेंडेफळ आहे पण मी माझ्या बहिणीला बहिणीला प्ले प्ले करते. करते आणि ती एक्झॅक्ट खूप आसावरी आहे. आणि 4 नंबर आहे मुलगी आहे ना माझी, ती पण साधीच same. आहे. हा, ती पण Okay. साधी. जी ठाण्याला राहते ती पण सेम. शर्वरी शर्वरीचं काय आहे ना, शर्वरी म्हणजे शर्वरी सारखं कोण आहे आपल्या घरात? आपल्या घरात शर्वरी सारखं कोण नाही. कोण आहे? कोण आहे? कोणी नाही, उद्धट कोणीच नाही. उद्धट कोण नाही. उद्धट नमू तेवढी आहे. थोडी. पण प्रेमळ पण तितकीच आहे ना ती. हा मग ते सेम शरू. हा शरू. हा. हा शरू. अनुश्री अनुश्री आता आसावरी सारखी दिदी आहे, अनुश्री सारखी कोण आहे? अनुश्री सारखी कोण मला आठवत नाही. तिथे पण डिबेट तू चालू. दीदी. हं. नाही मी दिदी नाही. तू नाही, सॉरी. हा आसावरी दिदी. आहे. तू दिदी लगेच ती म्हणाली, आसावरी म्हणजे दिदी. बरोबर आहे. आसावरी दीदी. आसावरी दिदी सारखी आहे. आणि शर्वरी आपल्या घरात नमू. शर्वरी सारखं कोण आहे? नमू आहे. नमू. अनुश्री सारखं कोण आहे? तीच बंड्या. हा अनुश्रीचे ट्रेड्स पण आहेत बंड्यामध्ये दाखवले. हा. ओके. तो स्वभाव पण आहे. मयुरी सारखं शेंडेफळ. मयूर सारखं. मयुरी आय टेक द क्रेडिट. तसं तेवढं तू पण आहेस. आय टेक द क्रेडिट. आधीच सांगून झाले की मी क्रेडिट घेते. मी क्रेडिट घेते. हा कारण ती जशी आहे. लाडकीच आहेस ना हा सगळ्यांची. सगळ्यांची लाडकी आहे, छोटू आहे, सगळ्यांनी खूप लाड केलेले लाड आहेत, मोठ्या केलेले. बहिणीने. आता ती ना एक रील आहे की माझ्या बहिणीने मला तेव्हा लहानपणी घेतलंय आणि आता तिच्या मुलाला मुलांना मी मी घेते. सांभाळते. हो. तर माझं तसंच आहे, तेवढे लाड तिने माझे केलेत, आता मी तिच्या मुलाचे लाड लाड करते. करते. तर मी सगळ्यांची लाडकी आहे. शेंडेफळ आणि सगळ्यात शेंडेफळ. लाडकं. लाडकंच असतं, बरं. असलंच पाहिजे. सगळ्याचंच असतं. सगळ्याचं शेंडेफळ. माझं थोडं अपोजिट होऊ शकतं कधी कधी सगळं ना. अरे बापरे. पहिलं जास्त लाडकं असतं. हा. नाही ती हे नेहमी म्हणते पहिला आणि शेंडेफळ हे खूप जवळच खरंय, असतं. खूप लाडकं असतं. फर्स्ट अँड लास्ट जास्त लाडकं असतं. जास्त लाडकं असतं. तशी मामा आम्हाला पाची जास्त महत्वाची आहेत बाबा. नाही तर ते ऐकतील तर म्हणतील काय म्हणून त्यांनी- हम देख रही हो, नमू हम संध्याकाळी देख रही हो मेरी बहनों का. मग ते आधीच सांगतायत की नाही मला पाचीच्या पाची सारखे सारखं आहे पण सारखंच ट्रीट केलंय. ती जरी म्हणत असली की फर्स्ट अँड लास्ट हे खूप प्रिय असतात तरी मधल्यांना पण आता निकू हैदराबादला राहते दुसरी बहीण, पण तिला रोज तिची आठवण येते. रोज तिचं असं होतं की निकू फोन नाही उचलत आहे, निकू बोलत नाहीये, शेवटी निकू कधी काय? हा तिला ते सगळे इक्वल आहेत. आणि तू मला मगाशी बोललीस की तू बाबांच्या साईडने जैन आहेस. हो. right? आणि आईच्या साईडने मराठी कोकणात कोकणातले स्पेशल म्हणजे मोस्टली कसं जेवण किंवा कल्चर वगैरे कसं असतं घरी? कल्चर तर महाराष्ट्र महाराष्ट्र. अभी रोज खाना कौन बनाएगा? मम्मी तो किस हिसाब से बनेगा? गुळ साखर आमच्याकडे आम्ही वापरतो. right, एकदम कोणाला झणझणीत आवडत जेवण. झणझणीत आणि पप्पांना सुद्धा झणझणीत त्यांना खायची पण आहे. तिखट आवडतं. तिखटच अरे वा. आवडतं. फार गोडवाले फक्त नाही नॉनव्हेज नाही आमच्याकडे. नॉनव्हेज. ओके मी तुझ्यासाठी असा रस्ता क्लिअर आहे. स्वतः सांगते. मग काय असा विचार केलायस का की कसा मुलगा हवाय किंवा काय? तुम्ही विचार केलाय का हिच्यासाठी? माईक ड्रॉप. नाही मी पकडते. लग्नाचा विषय. तुम्ही विचार केलाय तुला का? कसा मुलगा हवा हा. माझ्यासाठी? कसा जावई हवाय? मला जावई कसा हवाय ते आम्हाला पण समजून घेईल असा हवाय, तुला पण समजून घेईल, आम्हाला दोघांना समजून घेईल असा हवाय आम्हाला. हं? नको हे सगळ्यांना ऐकू दे सगळ्यांना. म्हणतं घरचा बाई नेहमी सारखं बोलून टाक. नको ते गरजा नको. नको घरजावई नकोय तिला, पण माझं असं म्हणणं मम्मी चल घरजावईच करूया, पण मला नाही जायचं लग्न करून कुठेच. आई जवळच राहायचं. आई जवळ राहायचं simple. घर जावई असेल तरी चालेल पण आम्हाला आई वडिलांसारखं त्याने बघायचं नाही. हा बरोबर. सासू सासऱ्यांसारखं नाही बघायचं. आणि माझं हे म्हणणं नाहीये म्हणजे आता ऑल टुगेदरली हा वेगळाच बनवू शकतो एपिसोड तुझा. तुझं म्हणणं काय तुझं? माझं खूप सोपं म्हणणं असतं. आता आम्ही सगळ्या आता बहिणी घर आहोत ना. जावई मिळणं मला तरी शक्य कठीण आहे. वाटत नाही कारण कोणी आपल्या आई वडिलांना सोडून सोडून येत नाही. येत नाही सहसा. हाच प्रॉब्लेम आहे. माझं म्हणणंच ते असतं की मी सोडून येऊ शकते ना. तुमचं म्हणणं की मी सोडून आलं पाहिजे, मुलीने सोडून गेलं पाहिजे आई वडिलांना, तर का मुलगा नाही येऊ शकत इथे? बरोबर आहे. येऊ शकतो ना. येऊ शकतो. कधीतरी टेबल को टर्न करके देखील येते क्या होता है. हा. तू आजा और असं करूया, चल तू मम्मी पप्पांना सोडून नको, तू तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन ये घेऊन ये. इथे, मला तेही चालेल.
मला अजिबात असं काही म्हणणं नाहीये की हे माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या आई वडिलांसाठी आम्ही 5 बहिणीच आहोत, तर त्यांच्यासाठी आम्हीच आहोत. बरोबर. त्यांच्या म्हातारपणात त्यांचं सगळं बघण्यासाठी काय हवंय काय नकोय, डॉक्टर्स पासून, कारण वय वाढतंय म्हटल्यानंतर काही ना काही प्रॉब्लेम्स इश्यूज होतच राहतात. आई वडिलांना मदत लागतेच मुलांची. आई वडिलांना आपण सांभाळणं ही आपलं कर्तव्यच आहे. तर मला असं खूप आहे की आम्ही सगळ्या मुली असल्यामुळे त्यांच्याकडे कोण असणार आहे सगळ्यांनी जर लग्न केलं तर. एक तरी लक्ष पण द्या. लग्न करायलाच लागणार. हे करावं मनापासून हसला तो. लग्न त्याचं हसणं मला लगेच कानावर पोहोचलं. आमच्या पाठीमागे येणं गरजेचं बरोबर आहे. आहे. मी याच्यावरती काहीच नाही कारण तुझं सेम आहे, तुझं सेम आहे तुला म्हणून तर माहितीये म्हणून तुझं सेम आहे. पण माझं असं खूप म्हणणं आहे, ठीक आहे, आपण हे नको करूया की घर जावं, पण मला असा मुलगा हवा जो माझ्या आई वडिलांना पण स्वतःच्या आई वडिलांसारखंच ट्रीट करेल. कारण मी स्वतः पण त्याच्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांसारखंच ट्रीट करेन. माझ्यासाठी ते सासू सासरे नसणार आहे, आई बाबाच आई बाबाच असणार आहे. तर जसं मी माझ्या आई बाबांना बघते तसंच मी त्याच्या आई बाबांना पण बघणार, तर सेम त्याचंही असलं पाहिजे. मग मी असं खूप म्हणते की आपण एक काम करूया, आपण एक बाजूबाजूला घर घेऊया. म्हणजे सतत माझ्या डोळ्यासमोर माझे आई दोघंही वडील राहतील. दोघे असतील. तुझ्या डोळ्यासमोर तुझे आई वडील, माझ्या डोळ्यासमोर माझे आई, जवळ 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 राहूयात की तसं काही प्रॉब्लेम काय नाही. प्रॉब्लेम नाही. असं खूप माझं म्हणणं असतं. पण आजकाल मला नाही वाटत असा मुलगा भेटणं. भेटणं कठीण आहे. पण असलंच कुठे तर नशिबात असला तर असावंच. ऐकलंय सगळ्यांनी, कुठेतरी असेल. सगळ्यांनी ऐकलंय ते. कसा मुलगा हवाय आमच्या जुईला. साधा भोळा, मला समजून घेणारा, माझ्या आई वडिलांना जपणारा, माझ्या समोर न बोलणारा आणि जी काही बेसिन मध्ये भांडी होतील, ओट्यावरचा पसारा होईल ते सगळं साफ करणारा. ही ऍडिशन पॉइंट आहे. अट आहे ती. अट आहे ती. अट आहे हा, ती ही direct. अट आहे. कारण मला स्वयंपाक ही मम्मी मला खूप ओरडते. मी चपात्या बनवते आणि आजूबाजूला चपात्या बनवताना जो पीठ होतं ना, ते मी कधीच साफ नाही करत. पोट्यावर पसारा करून ठेवतील. हा, माझ्याकडून फक्त एक ती गोष्ट नाही होत. तुला राग येत नाही ना मी असं बोलते म्हणून? आई ग नाही ती पण काळजी त्यांना. नाहीतर मग नाही ग नाही, तू नाही. बोल बिंदास, तू बोल खोलायलाच बसली आज. आज काय ते होऊन जाऊ दे. आज मी आली. नेक्स्ट टाइम म्हणशील मग मी काय बडबड करत होती. नाही, पण मी जेन्युअनली माझा आहे. मला इतर कुठला पसारा म्हणता ना तर मला स्वतःच्याच सतत असतं. तोंडाने सांगते मी पसारा हा, करते. करते. मी किचन मध्ये पसारा करते फक्त. स्वतःच्या ओटा तोंडाने पुसायला तिने खूप आवडतच नाही. ते सगळं करेन ओटा सगळं करेन, ओटा नाही पुसणार. ओटा ओटा काही होऊ दे, मी एकटी असली ना तरच मी पुसते, ते पण किचकिच करून पुसते, कारण मला नाही आवडत. पण Okay. जेन्युअनली Messy नाही नाही. आवडत. हा, मला आवडतच नाही. मी बाकी सगळा पसारा साफ करणार, केर काढण्यापासून लादी पुसण्यापासून ते सगळं कपड्याला पुसणार. हात लावायलाच कंटाळा. कंटाळा येतो मला. असं. बाप. मी अशी असते. ते ठेवू तिथे. घे काय ते पुसायचं ते पुस आणि मग मी पुढचं काम करेन. ओटा नाही पुसणार. तर ते एक करणारा असा, कारण ते आता मम्मी करते ना, मग मम्मीचं सगळं काम तुम्हाला करावं लागणार आहे, कारण तिला तर काम करू देणार नाही मी. Helping hand. हा, हेल्पिंग हँड नाही, फक्त तुम्ही करायचं ते. अरे बाप. नो हेल्पिंग हँड इन दिस, नॉट ॲट ऑल. एवढंच Strictly आहे. ती अटच टाकली. अट आहे ती. अट आहे direct. ओटा पुसणं आणि भांडी घासणं. भांडी एखाद्या वेळी मी घासेन, पण ओटा मी नाही पुसणार. ओटा नाही पुसणार. बरं, होऊच नाही गप्पा शकणार. तर इतक्या छान झाल्यात, भन्नाट झाल्यात, खूप तुझी बोलणी आहे. पण नाही, मजा आली. बरं, आज इथे सनई चौघडेच्या प्लॅटफॉर्म वरती आहेस तू, बरोबर? एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय तुला, एक यश आसावरी प्रत्येकाच्या घराघरात होतं. हो. पण याच्या पुढे आपण बोलू शकतो की एक 5 ते 10 वर्षानंतर तू स्वतःला कुठे बघतेस? एक असतं ना आपलं की मी आज इथे असायला पाहिजे, तसं तू स्वतःला कुठे बघतेस? स्वतःला मी जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी असं एक मोठं नाव झालेलं असावं, हे पुढच्या Manifest. मॅनिफेस्ट करते. सिटिंग हिअर अँड मॅनिफेस्टिंग इट, की पुढच्या 5-10 वर्षात जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी हे नाव इतकं गाजलेलं असावं की मला असं होईल की अरे बापरे, ओळखतायत आता, सगळे ओळखतायत. सगळे अँड ओळखतायत. अगेन लोकांच्या मनात कुठेतरी मी ती जागा निर्माण करणं. मग खूप कमी काम केलेलं असलं ना तरी मला हरकत नाहीये, पण जे काम करायचंय मला ते लोकांना खरं तर खूप आवडावं आणि ते त्यांना कनेक्ट व्हावं. ती ती भूमिका जर ती लोकांच्या मनात नाही बसली ना तर मग ती वेस्ट जाते.
तर ती भूमिका बसवायची, मग ती एवढीशी जरी असली ना तरी चालेल मला, पण ती बसवायची, लोकांच्या मनात बस. माझा आशीर्वाद आहे. तर शिक. आणि आता त्या आईने हा. perfect सगळ्यांच्या समोर आशीर्वाद दिला. दिलेला तुम्ही कधी गेला हिची अशी शूट बघायला सेट वरती? का नाही? मुलगी पसंतच्या वेळेला आली होती. पहिल्या दिवशी गेले होते, नंतर म्हटलं मी नाही बाबा. तिला ती दगदग नाही सहन झाली अगं, बापरे. नाहीच. तिचं ते आपण असे रूम मध्ये गेलो की चेंज करायला गेल्यावर लगेच नॉक करतात, झालं का चेंज, मग ती अशी व्हायची, अरे आता तू आता आलीस ना, लगेच बाहेर कशी येऊ शकतेस तू. तर ती घाबरली, तिचं म्हणणं तुम्ही कसं करता मला नाही कळत. ती दगदग तिच्याकडे. बसून कंटाळा आला. हा, ती कंटाळ लॉन्चच्या दिवशी आली होती ती ऍक्च्युली, आणि दुपारी माझ्या बरोबरच गेली सेटवर. 2ची शिफ्ट लावली होती, दुपारी माझ्या बरोबर सेटवर आली. ते लॉन्च पर्यंत ती माझ्या बरोबर होती, आणि मग बहीण आली आणि मग तिच्या बरोबर ती गेली. रात्री गेले ना. हा, त्या पूर्ण प्रोसेस मध्ये ती मला बघून कंटाळली, ते एवढं माझ्याकडून नाही होणार नाही म्हणते. होणार. तू कसं एवढं करतेस नाही करतात माहिती. आणि आपण मध्ये मध्ये फोन करायचे, त्रास द्यायचा. मला हा, तरी पटत नाही. हे पण तिला तिचं असं खूप होतं की तू तिथे असतेस, मी एका तुला phone नाही दिवसात करणार. बघितलं ना मी. एकच दिवस आली, एकदाच एकदाच बघितलंय तिने, बघितलंय. आणि त्यानंतर तिला असं झालं की नको बाबा, नको, तू आधीच हाय टेम्पर्ड आहे, त्यात मी फोन करेन आणि तुझं काही खटकलं तर अजून हाय टेम्पर होशील, नको. ती नाही, पण आवड आहे. आवड आहे, आवड आहे. आवड आवड आहे, आहे मला. पण खूप आहे. उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसते काही असलं की. ती इव्हन आताही हा, दिसते. ती खूप उत्सुकता कारण असते. जशा आधी मीन्स हे आपण गप्पा स्टार्ट करायच्या आधी मी त्यांना भेटले होते. हा. नाही त्यांना कसं होणार आहे, काय विचारणार आहे, हो, हो, अक्षरशः हो, त्यांना हो. म्हणजे अशी धाकधूक म्हणजे आता होती, मला काय सवय होणार? नाही ना. मी हा माझा पहिला दिवस आहे कॅमेरा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे, फर्स्ट तर- इंटरव्ह्यू. हो, ताई, माझ्यासोबत येस, सो इट्स आवर फर्स्ट इंटरव्ह्यू. आणि मम्मी, आता तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगा माझ्यासोबत गप्पा मारून. छान वाटलं खूप. आवडलं? खूप आवडलं. खूप मजा मजा आली. मला स्वतःला आता वाटत नाही की ती पहिल्यांदा इंटरव्ह्यू, है ना? कारण मी जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला होता तेव्हा माझा तर पप्पा झालेलं होतं, तिचं माझ्यासोबत पार झालेलं. माझ्यासोबत नव्हतं झालं. मला लॉन्च नाही, आपलं हे होतं, प्रेस कॉन्फरन्स होतं मुलगी पसंत यायच्या वेळेला. अच्छा, तेव्हा मी घाम फुटलेला होता मला फर्स्ट टाइम होतं. फर्स्ट टाइम, पण पण तरी आईचं बडबड नाही तसं संपली झालं. माझी. आईचं नाही असं नाही तसं झालं. झालं. त्यांचे फक्त ते आनंदाश्रू होते. मी आज स्वतः आनंद मला खूप होतो. स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे ती. आता माझ्याकडे ऍक्च्युली थोडासा इमोशनलपणाने थोडासा स्ट्रॉंगनेस तिच्याकडूनच आलेला आहे. आईचे गुण. मी आईचे तसा गुण. दगड आहे, दाखवणार नाही मी रडून. तिने स्वतःला डिक्लेअर करून टाकलं, कबूल केलंय direct. कबूल केलंय की मी दगड आहे. नाही. दगड ती होतात. म्हणते तसं. काही टाइमाने माणूस दगड बनतो. पण ती असं म्हणतीये, पण तिचा सॉफ्टवेअर साईड फक्त आम्हाला माहिती आहे असं मी म्हणेन. कारण ती आता जरी दाखवत असली तरी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिची उत्सुकता, तिचं मनात रडणं, हे सगळं बघितलंय. तर ती किती म्हणत असली की तिला मी दुःखात इमोशन्स पण रडत नाही. दुःखात पण खरंच सांगते, मी नाही रडत. शी इज व्हेरी स्ट्रॉंग. मला रडू खरंच. येत मी तुला नाही. काय म्हणते, एवढे वाईट 20 वर्ष फायनान्शियल अनस्टेबिलिटी मध्ये, अप्स अँड डाऊन्स मध्ये ती इतक्या खंबीरपणे उभी राहिली होती पप्पांबरोबर. दॅट मीन्स तिने सगळं बघितलंय. आता तिने सगळं बघितलंय, तर ती इतकी स्ट्रॉंग झाली आहे ना. राहून राहून दगड होतो ना. हा, खूप स्ट्रॉंग. त्या फेज मधून तुम्ही Phase मधून. निघाल्यानंतर यू बिकम व्हेरी स्ट्रॉंग. आता ती परवा माहेरची साडी पिक्चर बघितला मी. ही निकू झाली नव्हती तेव्हा मी बघितला होता तो पिक्चर. किती रडले मी, आणि ते गाणं लागायचं ना तेव्हा गळा गळा रडायची. परवा मी तो पिक्चर बघितला परत, पण जरा सुद्धा रडू आलं नाही. रडू आला. कारण त्या परिस्थितीने ऍक्च्युली तिला शिकवलंय. तसं शिकवलेलं आहे, शिकवलं, परिस्थितीने ती घडवलं तसं तसं. झालेलं आहे. पण ते नारळासारखं आहे, कधी बाहेरून जरी कडक कडक असलं दाखवत असलं तरी आतून आतून नरम ते आहे. नरम. डोळे रडत नसतात, माणसाचं मन 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 रडतं. रडतं. तर ते तसं- तिच्या तसं झालं. आवाजातून कळतं, जेव्हा ती कळतं. खरं तर खूप दुखावलेली असते किंवा आमचं कधी शांत भांडण होतं. झालं ना, त्या लगेच कळतं. ती शांत बसते, आणि ती जेव्हा काही बोलले ना तर तिचा कंठ लगेच कळतो की हिला रडायला आलंय, पण ही दाबून ठेवते आता. तसं खूप आहे, खूप सवय आहे. होती. सवय होते. सवय झाली आहे तिला आता. ती शी इज द स्ट्रॉंगेस्ट पिलर ऑफ आवर लाईफ. सगळ्यांचं मन काय रडून दाखवायचं, आपलं आपण गप्प रडून घ्यायचं. हा, एकट्यात रडते ती. प्रत्येक आईचं असतं. आनंद असला तरी सगळ्यांबरोबर आनंद साजरा करायचा. आपण रडायचं असलं तर गप्प जाऊन शांत बस. मध्ये सगळ्यांचं
पण सगळ्यांचं हे तिच्याकडून शिकले. मी पण फार असं सगळ्यांसमोर नाही रडू शकत. मी फार कमी Express सगळ्यांसमोर मी म्हणजे रडते. आधीपासून सवय आहे. मी सगळ्यांसमोर पटकन नाही रडत. स्ट्रॉंगेस्ट. Strongest. मी ना उलट स्ट्रॉंग मी बच्चा सांगेन आहे. तुम्ही रडू मा. नका म्हणून. हो, ती सांगते रडू नको. तिने मला खूप माझं जेव्हा Handle ऑडिशन केलंय. होऊन झालं की तिथं ऑडिशनला जाऊन आली आणि मग ती रडली ना, रडली. मग काय रडतेस, मिळेल तुला. हा. आज नाही उद्या मिळेल. ते एक मोटिवेशन होतं तुला आणि हो. त्यातूनच माणूस घडतो. घडतो. बघ ना, ते करत करत असतो इथपर्यंत हा. इथपर्यंत पोहोचले. आहे. हार नाही मानायचं आपण. अजून अजून काय पाहिजे? ऍक्च्युली काय पाहिजे. आणि या पूर्ण स्ट्रगल मध्ये ती जर खंबीरपणे उभी आहे माझ्या बाजूने, तर मग बस मी तिथेच जिंकले. खरं तर सगळं जिंकलं. सगळं जिंकले. माझी फॅमिली माझ्या बरोबर आहे. इथे मी जिंकले. इथे मी सगळ्यांचं मन जिंकले असं मला वाटतं. ही माझी खरं तर पोचपावती आहे, कमाई आहे. ते आहेत ती लोक माझ्या बरोबर आणि नो डाऊट मी आणि ते कुठल्याही नेहमी सिच्युएशन मध्ये असणार. असले तरी. नेहमी असणार. हो. कायम असणार. म्हणजे गुंडू म्हातारी. नाही, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? पुन्हा एकदा विचारते, तुम्हाला कसं वाटलं? मला आज आज इंटरव्ह्यू देऊन मला खूप आनंद आहे. एवढं काय मला खास अगदी तुमची इंग्लिश पण येत नाही नाही, कशाला इंग्लिशचं आणि- द्यायचं? आपण तर चांगल्या गप्पा मारल्या की आता. आणि एकदम पण नाही, शुद्ध ती nervous मराठी होती. पण जमत नाही मला, पण मला आनंद खूप झालाय. खूप झालाय. मला तिला आता- बघून कळतंय आता जेव्हा सगळं संपेल ना, तेव्हा ती मग कसं सगळं शेअर करणार आहे माझ्याकडे की पण ती आता मला हे मी पण- बोलून मजा आली, हे झालं, ते बघेल झालं. मला ना. पण सांगशील तू. हो, मला पण नक्कीच नक्कीच. सांगशील. येस. नाही, खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला, थँक्यू. खूप आवडलं. आवडलं. भेटू आपण मला पण पुन्हा. खूप आवडलं कारण माझ्या मम्मी बरोबर हे माझं पहिलं आधी interview मी आहे. घाबरले पहिलं होते. पहिलं. म्हटलं आता कसं आपण उत्तर द्यायची कशी हम्म. त्यांच्या प्रश्न. दडपण आलं होतं. दडपण येतं ना, आपल्याला सवय नाही, मग येणारच चालेल. ना दडपण. आता नॉर्मल आहात ना, जेव्हा गप्पा आता चालू झाल्या आहा. तेव्हा? अब नाही म्हणते पुष्पा आणि वगैरे. अजून 5-6 जण असती तर अजून दडपण आलं. हा, म्हणजे अजून जास्त लोक असतात तर ते अजून तर घाबरली तुम्ही असते. दोघंच मम्मी, दोघंच एवढं आहात काय म्हणून नाही. दोघच म्हणजे तो तर नाहीच, फक्त मीच मीच, आहे. हा. ती झाली आहे, चिल झाली आहे आता. चिल झाली आता. हे असं वारंवार होत राहील ना, तर ती सवय होईल. नक्की नक्की हा. येऊ ना आपण. तुला असे खूप योग येतील मम्मी की तू तुझ्या लेकी बरोबर असे इंटरव्ह्यूज कर. हो. आणि ते येणार, खूप येणार. येणार. जसं तुम्ही मगाशी आशीर्वाद दिलात ना, तिला खूप मोठी होणार, तसं तुम्हाला योग पण येणार बघा. ती खूप मोठी होणार आता या 10 वर्षात बघा, मग ती नक्की. मोठी होईल. ती आय लव्ह यू. लव्ह यू टू. थँक्यू. थँक्यू. झालं. झालं. बोला.